ओलांडून जाऊ शकता, सहज त्या समुद्रातून तुम्ही चालत जाऊ शकता. तर पांडुरंग सांगतात की तुम्ही मला शरणागत गेलात तर तुम्हाला हा पूर्ण भवसागर आहे फक्त कमरेच्या पाण्या एवढा दिसणार आहे, त्यातून सहज तुम्ही तारून जाऊ शकता. त्यामुळे इथे भगवंत सांगतायत मामेव प्रपद्यंते, जो मला शरणागत होतो, प्रपद्यंते शरणागती माया मेताम तळंती, ते तो माया शक्तीला सहज तारून पुढे जाऊ शकतो. जसं चैतन्य महाप्रभूंचं ते एक पेंटिंग केलेलं ना, चैतन्य महाप्रभू भगवंत जे आहेत ते गरुडा, चैतन्य महाप्रभूंचं जीवात्माच येत आहे, भगवंत गरुडावरती आहे आणि तिथून हात वरती करतोय समुद्रामध्ये, आणि भगवंत जे आहेत त्याला तर उडवून घेऊन जातात. तशा प्रकारे भगवंत जे आहेत आपल्याला बरोबर उचलून घेऊन जाणार. तो किती मोठा दुर्ग असेल तरी तो दुर्ग सहज आपण टाळून जाऊ शकतो. तीन प्राकृतिक गुणांची युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. त्यामुळे आपल्याला कधी राग आला ना घरामध्ये, भांड्यापट, शेडशेड कर जे काही करतो आपण, त्यावेळेस आपल्याला आठवणं गरजेचं आहे की प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सरशा, प्रकृती जी आहे मला या तीन गुणांनुसार नागवते. आज रजगुण, मौद तमगुण, मग सत्वगुण थोडाफार कमीतरी तो आहे. त्याप्रकारे आपण नाचवलं जातोय, तर त्या प्रकारे आपल्याला नेहमी समजलं पाहिजे ही गोष्ट, त्यामुळे चिंतन करणं गरजेचं आहे. इथेही भगवंत सांगतात दैवी एष गुणै, माझ्यात या तीन गुणांची जी प्रधान आहे, तीन गुणांच्या अधीनतेत आहेत, त्या तीन गुणांद्वारे माझी मायाशक्तीशी आहे ती अतिशय प्रबळ, अतिशय दुस्तर, अतिशय दुष्ट झालेली आहे. आणि त्या मायाशक्तीद्वारे जीवात्मा जो आहे नाचवला जातोय प्रत्येक वेळेस. सत्वगुणात नाचणं ही आनंदाची गोष्ट नाहीये. मी सत्वगुणात नाचतो म्हणजे कुठेतरी गणपतीमध्ये नाचल्यासारखं आहे, आणि रजोगुणात नाचतो म्हणजे तो कुठे पॉममध्ये जाऊन नाचतोय, आणि तमोगुणातलं म्हणजे कुठेतरी गटारी जाऊन पडलाय तिथे नाही. हा फोटो नेहमी आपल्याला आठवणं गरजेचं. आणि त्याच्याद्वारे आणखीन एक महत्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे की हे भगवंतांच्या अधीनतेत आहे. भगवंत जे आहेत ह्या सर्व गोष्टीचे स्त्रोत आहेत. भगवंत जे आहेत त्यांच्याद्वारे मायाशक्ती, भगवंत म्हणतात मम माया दूरतया, माझी माया आहे म्हणजे माझ्या अधीनतेत आहे, भगवंत सांगतात. आणखी एका श्लोकात भगवंत सांगतात प्रकृती माझ्या अधीनतेमध्ये. कोणता श्लोक? फार फेमस श्लोक आहे हा. प्रकृती क्रियमाण, प्रकृती जी आहे त्याची ती क्रियमानी आहे आणि तिच्या अधीनतेत जीवात्मा आहे हे सांगितलं होतं. पण भगवंत सांगतात माझ्या अधीनतेमध्ये प्रकृती आहे. ठीक आहे, आठवलं नाही, ठीक आहे आठवूयात आपण. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की प्रकृती माझ्या अधीनतेत आहे. मैया अध्यक्षेन प्रकृती ही प्रकृती, बरोबर, माझ्या अध्यक्षतेकडे प्रकृती आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रकृतीच्या अध्यक्षतेमध्ये आपण सर्व जीवात्मा अडकलेलो आहोत. त्यामुळे हा फोटो जो आहे मय अध्यक्षन प्रकृती, प्रकृती क्रियमानाने, हे दोन श्लोक त्याच्यातून सांगतात. त्यामुळे वारंवार आपल्याला आठवलं पाहिजे. जसं उदाहरण देताना सांगतो मी नेहमी, एखाद्या खिडकीमधून आपण एखादा झाडू घेतला बांबू आणि खाली मांजर, त्या मांजरावर बांबू मारला तर मांजर काय करतं, त्या बांबूवरती हातपाय मारायला सुरुवात करतं, तर झाडावरती हातपाय मारायला सुरुवात करतं. का? कारण मांजरा वाटतं की माझ्या दुःखाचं कारण हे आहे. कारण आपल्या दुःखाचं कारण ही प्रकृती नाहीये किंवा कुठल्या थोडंफार काहीतरी कोणतीतरी गोष्ट ती नाहीये, कारण जो माणूस जेव्हा हातात बांबू पकडलाय तो कारण आहे ना. तर तशाच प्रकारे सर्व गोष्टी भगवंतांच्या अधीनतेमध्ये आहेत, भगवंत स्त्रोत आहेत, भगवंतांपर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यांची प्रकृतीच्या शक्तीद्वारे म्हणजे त्या झाडूद्वारे ते त्या जीवात्माला त्या ज्या जे तीन ताप आहेत त्या तीन तापाद्वारे त्याला वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा देतात. कोणते तीन ताप? असा प्रश्न पडला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. तीन ताप आधी भौतिक, आधी दैविक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक. त्यामुळे तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी शक्ती, युक्त असते म्हणजे ती दैवी शक्ती सुद्धा तीन गुणांच्या अधीन राहील. इथे काय सांगितलं प्रभुपादांनी, तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी शक्ती, माझ्या मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. मायाशक्ती जी आहे, दुर्गा शक्ती, ही तीन गुणांच्या अधीन आहे का? एक छान उदाहरण देतात राधागोविंद स्वामी महाराज की हे पूर्ण जे भौतिक जगत आहे एक जेल प्रमाणे. जेलमध्ये जेव्हा व्यक्ती जातो तर त्यावेळेस त्या जेलमधल्या व्यक्तीला या भौतिक जगताचे जेलर असतो, जसा जेलचा जेलर असतो तसं जेलर आहे, ती म्हणजे मायाशक्ती.
आणि जे जेलर आहे त्याच्या हातात त्रिशूल आहे. त्या त्रिशूलाचे 3 पार्ट म्हणजे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सॉरी 3 ताप आहेत. ते 3 त्रिशूळाचे 3 टोकं म्हणजे 3 ताप आहेत. त्याच्यामध्ये अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक दिवस आहेत. आणि त्याचबरोबर या जेलमध्ये गेल्यानंतर व्यक्तीला वेगळे कपडे दिले जातात. पांढऱ्या काळ्या कपडे असे तसे काहीतरी वेगवेगळे आहेत. अमेरिकेत गेलो तर साफरन कपडे जेलमधल्या दिले जातात. तर तो जो जेलमधला व्यक्ती जो आहे तो कपडे वेगवेगळे घालतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शरीर परिधान करतो. पण तो जेलर आहे ना, तो बघतो, ऑब्झर्व करतो की हा किती मस्ती करतोय, किती व्यवस्थित राहतोय, किती कसा राहतोय, आणि त्यानुसार त्याची जी पनिशमेंट आहे, शिक्षा जी आहे ती कमी करतो. त्याचप्रकारे दुर्गा शक्ती जी आहे ती जेलर आहे, ती प्रत्येक गोष्ट त्या जीवात्म्याची पाहतो. तो काय करतोय, जेलमध्ये जातोय आणि फक्त बेड्या फुकतोय का? तो जेलमध्ये जातोय आणि हा शांतपणे राहतोय, लोकांना त्रास देत नाही, की मारामारी करतोय, चोरी करतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जेलमध्ये बघितल्या जातात. तशाच प्रकारे आपल्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा आहे. कोणता सीसीटीव्ही कॅमेरा माहिती आहे कोणाला? सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे सर्व्हिलन्स कॅमेरा लावतो ना आपण सगळ्या ठिकाणी. परमात्मा, बस एकच सीसीटीव्ही नाही, भरपूर आहेत. मायादेवी. मायादेवी वायू सीसीटीव्ही कॅमेरा वायू, सूर्य, चंद्र, ग्रह, दिशा आणि सीसीटीव्ही कॅमेरा असतो ना, त्याचं एक कंट्रोल रूम असतं, त्याच्यामध्ये सगळं जर बघत असतात की काय करतात टीव्ही मध्ये वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या. एक आहे परमात्मा, बरोबर. दुसरं सांगितलं त्या प्रकारे साक्षीबद्दल माहिती ना आपल्याला. 12 साक्षी, दिशा, 10 दिशा. जरी एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आज मी जे आहे अंधाऱ्या रूम मध्ये जाऊन ब्लँकेट अंगाखाली टाकून शांतपणे कधी करणार, म्हणजे राधेशंभूंच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कधी कधी प्रभूजी थोडे कठोर उदाहरणं, म्हणजे एखाद्याने जर ठरवलं की आज मी पाण्याच्या खाली जाऊन शौच करेल, तरी पाण्याच्या वरती बुडबुड येणार आहे आणि ते दिसणार आहे. तरी कसं आहे, असं एखाद्या व्यक्तीने विचार केला की अंडर द कार्पेट ब्लॅक रूम मध्ये मी काहीतरी पाप करेल, तरी ते पाप झाकलं जात नाही. त्यामुळे साक्षी रूपाने 12 साक्षी ज्या आहेत ह्या निरंतर आपल्यावरती लक्ष देऊन आहेत. त्या म्हणजे दिवस आणि रात्र, म्हणजे सूर्य आणि चंद्र. दुसरी गोष्ट म्हणजे 10 दिशा. या 10 दिशा ज्या आहेत त्या सर्व ठिकाणाहून जे जीवात्म्याला नेहमी पाहत असतात. आणि 13वी गोष्ट ऍडिशनल ती म्हणजे परमात्मा. त्याच्याद्वारे प्रत्येक वेळेस हे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत सगळ्या बाजूनी, खाली वरती आठी दिशांनी सगळीकडून जे सीसीटीव्ही कॅमेरा नेहमी बघत असतात आपल्याला. दिशा माहितीत आपल्याला सगळ्या बाजूला, आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य, त्याचबरोबर वरतली खाली, आणि त्याचबरोबर दिवस आणि रात्र आणि परमात्मा. 10 म्हणजे वरती आणि खाली पण. ते राहून जाईल ना, लोक म्हणजे खाली जाऊन बापरे वरती जाऊन करतील काहीतरी. तर 10 दिशा, दिवस आणि रात्र. आणखीन एक दिवस आणि रात्र एक प्रकारे काउंट करतात. आणखीन एक साक्ष राहिलेली वायू पण ऐकलेलं आहे प्रभूजी. वायू, वारा. वारा नाही. नाव होतं काढून ते ना, सूर्यचंद्र त्याच्याकडे पकडलं जातं. आणखीन एक साक्ष, दिवस आणि रात्र एकत्र काउंट केलं जातं. कधी दिवस असतो कधी रात्र असतं ना, त्यामुळे ते एकत्र जोडलं जातं. आणखीन एक साक्ष राहिलेली परमात्मा आहेच. अशा प्रकारे या साक्षी आपल्याला नेहमी पाहत असतात. त्यामुळे कधीही आपण जीवात ठरवलं, जसं एक छान उदाहरण येतं, कथा येते त्याच्यामध्ये. एक मुलगा जो आहे, म्हणजे गुरुकुल सर्व विद्यार्थ्यांना गुरुजींनी केली दिली आणि म्हणाले तुम्ही अशा ठिकाणी तिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही. मुलं गेली, काही लागले, कोणी गेलं, प्रत्येकाने वेगवेगळ्या आणि हरे कृष्णा आवाज म्यूट. परत आले ते, आणि परत आल्यानंतर एक विद्यार्थी जो आहे तो केळी घेऊन परत आला. सगळे हसायला, याला माहितच नाही कसं करायचं, वेडा आहे हा, मूर्ख आहे, जे काय. त्यानंतर गुरुजींनी विचारलं, अरे काय तू केळी खाऊ शकला नाहीस? गुरुजी मी झाडावरती गेलो, झाडाच्या खाली गेलो, पाण्यात गेलो, इकडे गेलो, भिंतीच्या पाठीकडे गेलो, तर मी काय करू? तुम्ही आम्हाला सांगितलं की परमात्मा आपल्यावरती नेहमी ध्यान करून असतो, तसं मग परमात्मा माझ्यावर नेहमी होतो ना, त्यामुळे मी खाऊच शकलो नाही ती केळी. गुरु म्हणाले, उत्तम, हेच तुम्हाला शिकवायचं होतं मला. तर कधीही कोणी ठरवलं की मी काहीतरी करणार आहे जे मला कोणालाही करणार नाही,
ते होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ही बाहेर निघते. त्यामुळे कधीही चुकीच्या गोष्टी किंवा पाप करताना विचार करायचा की आपण सर्व्हिलन्स कॅमेरामध्ये, यू आर अंडर सर्व्हिलन्स. ठीक आहे. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त अशी माझी मायाशक्ती जी आहे अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. तात्पर्य लवकर. भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत. या सर्व शक्ती दिव्य आहेत. जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते. पराशक्ती म्हणजे काय? जीवात्मा आध्यात्मिक आहे. जीवात्मा आहे की आध्यात्मिक आहे? पराशक्ती म्हणजे काय? जीवात्मा पराशक्ती म्हणजे जीवात्मा. ही भगवंतांची शक्ती आहे ना आध्यात्मिक. पराशक्ती आध्यात्मिक, अपराशक्ती ही भौतिक. बरोबर ना? चुकी? अच्छा. जमलेले होते. याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायाच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत. जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत परा प्रकृती आहे. परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्याचा मोहही शाश्वत असतो. म्हणून बद्ध जीवाला नित्य बद्ध असे म्हटले जाते. भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही. किती चांगलं झालं असताना जाणलं असतं. सगळ्यात मोठं दुःख असतं जीवनातलं. एखाद्या जीवात्म्याला जर कळालं असतं की मी कधी बद्ध झालोय, मी कधी या बंधनात अडकलोय, हे कळालं असतं तर खूप दुःख झालं असतं आणि त्यामुळे आपल्या सर्व गोष्टींचं विस्मरण होतं. म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे. कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही. कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे, कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो. हे अतिशय महत्वाचं समजणं. दैवी एशी गुणमया मम मायादो, दैवी सांगितलेलं आहे. दैवी हेश गुणमयी. जरी ही अपराशक्ती जी आहे ही कनिष्ठ असली तरी ती दैवी आहे, कारण तिचा संबंध भगवंतांशी आहे. मय अध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती आहे. त्यामुळे प्रकृती किंवा मायाशक्ती बऱ्याच वेळा मायाशक्ती जी आहे त्याचं दूर जावं, ही भयंकर आहे, तू मायेमध्ये अडकलायस, मायेतून बाहेर निघ, हे सांगितलं जातं. आणि असं करताना मायेची निंदा किंवा मायेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो चुकीचा असू शकतो. पण ही दैवी शक्ती आहे, प्रकृती आहे. मायाशक्ती जी आहे भगवंतांची बाह्यरंग शक्ती आहे. तर त्यामुळे त्या शक्तीची निंदा करू नये किंवा त्याच्याकडे ती काहीतरी कमजोर आहे असं समजू नये. ती दैवी आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा प्रभू सांगतायत की भौतिक शक्ती जरी कनिष्ठ असली, पराशक्ती कनिष्ठ जरी असली तरी ती अतिशय प्रबळ आहे. त्यामुळे प्रभुपाद नेहमी म्हणायचे की माझ्या जीवनातली एकच भीती आहे. काय? माझे भक्त मायेशी गंभीर नाही आहेत. त्यांना माहित नाही की मायाशक्ती किती प्रबळ आहे. त्यामुळे फार सहजतेने भक्त मायाशक्तीला घेतात. आपणही जीवनात विचार करणं गरजेचं आहे की मायाशक्तीच्या आपण अधीनतेमध्ये आहोत आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी सहज आहे का? म्हणजे कधी कधी स्वप्न बघायची इच्छा असते आणि स्वप्नामध्ये तो जो व्यक्ती आहे, म्हणजे आपण एक दिवसा उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत असतो की हा आलं, उतरलं, मी बसलो, चाललो वैकुंठाला, आम्ही जातो, आमच्या गावा आमचा राम घ्यावा असं म्हणत जातं. असं स्वप्न आपण पाहतो. मी ना ह्याच्या आधी सांगितलं, पुजारी ना बरंच म्हणतात अरे अशी आरती करता 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 असं लगेच देह त्यागला आणि लगेच बघू वृंदावनच्या तळासमोर आता देह त्यागणार आहे. अशा स्वप्नातून बाहेर निघणं गरजेचं आहे आपल्याला. कारण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीला अजूनही कित्येक आसक्त आहोत आपण. अजूनही हेरडाय घेण्यामध्ये आपण कमी करत नाही. आपण मागे हटत नाही. तर त्यामुळे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आपण जे आहोत हे प्रकृतीच्या 3 गुणांच्या आधीमध्ये आहोत आणि त्याचबरोबर आपण
ज्यावेळी ही माया ही अतिशय प्रबळ शक्ती आहे. ह्या प्रबळ शक्तीतून बाहेर निघणं अतिशय भयंकर आहे. किती कोणतीही छोटीशी छोटी गोष्ट ही आपल्याला त्या आसक्तीमध्ये अडकून ठेवू शकते. आणि त्यामुळे आपल्याला ही प्रबळ मायाशक्ती जी आहे हे समजणं गरजेचं आहे. बद्ध जीवात्मा जो आहे हा मुक्त आणि नित्य या दोन गोष्टीमध्ये एक आहे मुक्त जीवात्मा आणि दुसरा आहे तो म्हणजे बद्ध जीवात्मा. हे दोन जीवात्म्याचे प्रकार सांगितले. जो बद्ध आहे, जो बंधनात अडकतो तो बद्ध जीवात्मा आहे, आणि जो मुक्त आहे म्हणजे या तीन गुणातून मुक्त होतो, जो भगवंतांशी पूर्णपणे शरणागत होतो, जो भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, त्याला मुक्त जीवात्मा म्हणतात. नित्यबद्ध हा शब्द वापरलेला आहे. फार महत्वाचा प्रश्न प्रभूंनी सांगितलाय. नित्य म्हणजे निरंतर का? नाही. त्यामुळे प्रभुपाद पुढचं वाक्य काय लिहितात की हा जीवात्मा कधी या भौतिक जीवनात बंधनात अडकला हे माहित नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट अनंत आहे हे सांगण्यासाठी त्या गोष्टी कुठेतरी सुरुवात झालेली असते, पण त्याचा कुठपर्यंत जसं नंबर अंक जो आहे हा अनंतात जाऊ शकतो, अनंत होऊ शकतो, पण त्या अंकाची सुरुवात 0 आणि 1 पासून झालेली आहे ना. त्याची जीवात्म्याची कुठेतरी सुरुवात झाली आहे बंधनात अडकण्याची, पण तो इतक्या वेळापासून तो इथे आहे, अनंत काळापासून तो इथे आहे. अनंत म्हणजे काय? तो नित्य झाला. पण तो जीवात्मा हा त्याचा कालावधी निर्णय ठरलेला नाही की किती कालावधीपासून, त्यामुळे त्याला नित्य म्हणून मानलाय. पण तो नित्य नाही, तो मुक्त जीवात्मा होऊ शकतो हे आहे. पण नित्य काय? कारण त्याचा कालावधी माहित नाही, किती दूरचा कालावधी, लाखो वर्षांचा कालावधी असू शकतो, आणि त्यामुळे तो लाखो वर्षापासून इथे असल्यामुळे तो नित्य. म्हणजे तुम्ही कुठले पुण्याचे, कधीपासून? जन्मापासून पुण्यात आहे, म्हणजे मी पुणेकर झालो, पण माझा संबंध कुठेतरी अहमदनगरशी होता, माझे आजो त्याच्या आधी संबंध कुठेतरी दुसरा होता, पण मग तो काय झाला? तो संबंध तुटलाय. आता कोण आहे? मी पुण्याचं वासी आहे, मी पुणेकर आहे, असं झालंय. तशा प्रकारे त्या जीवात्मा बऱ्याच कालावधीपासून इथे असल्यामुळे त्याला नित्यबद्ध जीवात्मा म्हटलं जातं, पण तो नित्यमुक्तही होऊ शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. आता सध्या आपला तोच प्रयत्न चाललाय, नित्यबद्ध अवस्थेतून नित्यमुक्त अवस्थेत जाणं. त्यामुळे या भौतिक जगतात सुद्धा जे शुद्ध भक्त आहेत, जे मुक्त अवस्थेत आहेत, ते नित्यबद्ध अवस्थेत नाहीत, ते नित्यमुक्त अवस्थेत आलेले आहेत, हे समजलं पाहिजे. म्हणजे जो भगवंतावर जातोच तोच मुक्त नाहीये. या भौतिक जगतातही जो शुद्ध भक्त आहे तो नित्यमुक्त. म्हणजे तुकाराम महाराज किंवा आपले सगळे आचार्य आहेत, हे सर्व जे आहेत हे नित्यमुक्त जीवात्मा आहेत, ते कुठल्याही बंधनात अडकत नाहीत. ठीक आहे. नित्यसिद्धही शब्द वापरतात. जसं नित्यबद्ध वापरतात तसं नित्यसिद्धही शब्द वापरतात नित्यमुक्त आत्म्याला. एकच. ठीक आहे. पुढे कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असं म्हणण्यात आलं आहे, कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्यही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते. अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य ती अत्यंत आश्चर्यकरित्या करते. वेदांमध्ये याप्रमाणे याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. मायाम तू प्रकृती विद्यमायीन तू महेश्वरम. माझ्या जरी मिथ्या आणि अनित्य असली माया जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत. या जगामध्ये आपल्याला माहिती भारतामध्ये 5 प्रकारचे उपासक आहेत. कोणते कोणते 5 प्रकारचे उपासक आहेत भारतामध्ये? या वैदिक धर्माचं जे पालन करतात ते 5 प्रकारचे उपासक असतात. उपासक म्हणजे उपासना करतात. शिवजींचे उपासक, दुर्गा मातेचे उपासक, देवीचे तेच दुर्गा देवीची उपासना, त्यांना काय म्हणतात? विष्णूचे उपासकांना काय म्हणतात? वैष्णव. तसे देवीचे शक्तीचे शिवजींचे वैष्णव उपासक आहेत त्यांना शैव म्हणतात. शक्तीचे जे उपासक आहेत त्यांना शाक्त म्हणतात. त्यानंतर गणपतीचे जे उपासक आहेत त्यांना गाणपत्य म्हणतात, आणि सूर्याचे जे उपासक आहेत त्यांना सौर्य म्हणतात. ते हे वेगवेगळे उपासक जे आहेत, हे उपासक जे आहेत हे त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे मायाशक्तीचे हे शाक्तच. असे शाक्त उपासक आहेत हे देवीला सर्वश्रेष्ठ मानतात. देवी जी आहे ही पूर्ण ह्या भौतिक जगताची माता आहे, दुर्गा माता किंवा अंबा, आणि हीच देवी शक्ती जी आहे ही सर्व काही आहे असं मानतात. का? कारण ते प्रभुपाद सांगतात की या भौतिक संसाराची जी सर्व नियंत्रक आहे, निर्माता आहे, ही देवी आहे. मग देवी नियंत्रक आणि निर्माता झाली का भौतिक संसाराची? 2 श्लोकाच्या आधी भगवंत सांगतात की मी नियंत्रक आहे, मी निर्माता आहे. तर हे समजणं अतिशय गरजेचं आहे. इथे भगवंत जेव्हा सृष्टीची निर्मिती करायची होती तर भगवंतांनी ब्रह्माजींना ते कार्य दिलं निर्मितीचं.
पण त्याच्या आधी प्रत्येक जीवात्मा जो आहे, ब्रह्माजी सुद्धा जीवात्मा आहेत. हे प्रत्येक जीवात्मा जे आहेत हे दुर्गा मातेच्या गर्भातून भौतिक संसारात आले. तर आपण 5व्या स्कंदामध्ये पाहूयात, जेव्हा आपण भक्ती वैभव करणार आहोत त्यावेळेस. करणार आहे ना? हो म्हणा प्रभू. खाणून मारून मुसलमान. तर ही जी प्रकृती भगवंत आहेत कृष्ण, त्यांच्यापासून बलरामजी, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, महाविष्णू, त्यानंतर 3 प्रकार, गरुडक्ष विष्णू, शिरोडक्ष विष्णू, काटकक्ष विष्णू, ही पूर्ण सृष्टीची भगवंतांनी निर्मिती सुरू केली. आध्यात्मिक जगतामध्ये ही निर्मिती केली. आपण मागच्या वेळेस पाहिलं की कशा प्रकारे महाविष्णू आणि 3 विष्णू जे आहेत ते भौतिक संसारात विस्तार करतात. त्यांच्यानंतर भगवंतांनी दुर्गा मातेवरती आपली नजर टाकली. त्याच्यामध्ये शंभू जे आहेत हे मध्ये शंभूंवरती नजर टाकली आणि शंभूंवरतून ती नजर जी आहे ती दुर्गा मातेवरती गेली. आणि त्याच्यानंतर जेव्हा भगवंत सांगतात अहम बीज प्रजापिता, मी जो आहे हा प्रत्येक जीवात्म्याचा बीज आहे, मी पिता आहे सर्वांचा. मग तो पिता कसा की भगवंतांनी शंभूंवरती आपली नजर टाकली, म्हणजे ते बीज जे आहे शंभूंमध्ये त्यांनी ट्रान्सफर केलं आणि तिथून ते जे आहे हे दुर्गा शक्ती माया शक्तीमध्ये गेलं आणि त्यांच्याद्वारे सर्व जीवात्मा जे आहे त्यांची निर्मिती झाली. त्यामुळे दुर्गा मातेला ह्या सर्व जीवात्मांची आई म्हटलं जातं त्या भौतिक संसारामध्ये. तशी आपली सर्वांची आई कोण आहे? राधाराणी. आपली भगवंतांची जी शक्ती ज्यांच्याद्वारे आपण सर्व जीवात्मा आलो आहोत. तर या दुर्गा शक्तीच्या द्वारे, त्यामुळे ही दुर्गा शक्ती जी आहे ही ब्रह्माजींपेक्षाही श्रेष्ठ आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याद्वारे ही पूर्ण निर्मिती झालेली आहे किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रण होत आहे. जसं जेल जे आहे, या जेलर जो आहे हा प्रमुख आहे. त्या जेलरनी कोणाला तरी सांगितलं की बाबा जेल अशा प्रकारे बनव आणि त्यानुसार त्याचं बनवून पूर्ण गोष्टी बनवल्या. तर भगवंतांच्या नंतर दुर्गा माता या भौतिक संसारासाठी, त्यानंतर मग बाकी ब्रह्माजी आणि त्यांचा तो पुढचा विस्तार आहे. ते आपण 5व्या स्कंदात जास्तीत जास्त विस्तार रूपाने पाहतो ह्या सर्व गोष्टींची. तर इथे प्रभुपाद ते सांगतात की देवी शक्ती जी आहे ही जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार, परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान श्री महेश्वर आहेत हे समजणं आपल्याला गरजेचं नाही. महेश्वर म्हणजे ईश्वर, सर्व ईश्वरांचे ईश्वर, महान असे ईश्वर असं म्हणू शकतो आपण. बघू इथे महेश्वर म्हणजे शिवजी नाही, विष्णूच आहेत. हा, भगवंत विष्णूंना इथे महेश्वर म्हणताय. हरी बोल प्रभूजी. यस. हरी बोल. हा प्रभूजी, ज्यावेळेस शंभूंनी नजर दुर्गा शक्तीवर पडली त्यावेळेस दुर्गा शक्तीने म्हणजे दुर्गा मातेने भौतिक सृष्टीवरती नजर टाकून मग उत्पत्ती झाली का? नाही. त्याच्यानंतर उत्पत्ती भौतिक सृष्टीची जी आहे ही वेगळ्या प्रकारे होईल. जरी ब्रह्माजींना तेने ब्रह्महृदय आदि कळे मुह्यंती सूर्य, म्हणजे ब्रह्माजींच्या हृदयामध्ये त्या पूर्ण भौतिक सृष्टीची उत्पत्तीची जी हे जी आहे ती भगवंतांकडे झाली. आणि आपण मी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे सर्व जीवात्मांची उत्पत्ती जी आहे ही दुर्गा मातेपासून झाली. पण भौतिक शक्ती आणि दुर्गा माता वेगळ्या नाही आहेत हे समजण्याचा प्रयत्न. जरी त्याचं नाही, पण दुर्गा शक्तीने म्हणजे दुर्गा मातेने नजर टाकली का सृष्टीवर असं विचारायचंय मला. दुर्गा मातेपासून सर्व जीवात्मांची उत्पत्ती झाली मातेची. त्यांनी सृष्टीवर त्यांच्यापासून म्हणजे हो, त्यांच्यापासून पूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली. बरोबर. प्रायमरी क्रिएशन आणि सेकंडरी क्रिएटर म्हणजे एक प्रमुख आहे आणि दुसरे आहे द्वितीय आहे. त्यांच्यापासून तो पूर्ण द्वितीय विस्तार झालेला. तो द्वितीय विस्तारामध्ये तुम्ही ब्रह्माजींनाही पकडू शकता आणि त्याच्याविषयी प्रमुख म्हणजे आहेत त्या दुर्गा माता. हा, त्यानंतर ब्रह्माजी नंतर प्रजापती दक्षांनी पूर्ण आणखीन जीवात्मा मनुष्य जे आहेत, मनुष्य जे आहेत त्यांची पूर्ण उत्पत्ती. त्यानंतर वेगवेगळ्या योनीमध्ये वेगवेगळ्या जीवात्मांची उत्पत्ती झाली असं आहे. त्यांना ते कार्य दिलं नंतर आणखी विस्तार करा सर्व गोष्टींचा. म्हणजे राष्ट्राचे प्रधानमंत्री आहेत, राष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत, त्यानंतर मंत्री आहेत वेगवेगळे, त्यानंतर राज्य आहेत, त्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे वेगवेगळे मंत्री आहेत, हे सगळा विस्तार होतो ना, नगरसेवकांपर्यंत सगळा विस्तार होतो. तशाच प्रकारे भगवंतांनी तो पुढचा विस्तार जो आहे तो वेगवेगळ्या जीवात्मांना, वेगवेगळ्या जे लीडर्स त्यांना दिला. भगवान शिव जरी भगवंतांचं जे रुद्र रूप आहे, शिवजी म्हणजे भगवंतांचं रुद्र रूप आहे, रुद्र म्हणून भगवंतांच्या ब्रह्माजींच्या मस्तकातून शिवजी आले.
त्यांचे 12 भाग झाले आणि त्याच्यातून एक प्रमुख भाग म्हणजे शिवजी असं सांगितलं जातं. त्याच प्रकारे तसं पाहायला गेलं तर मग वराह भगवान ब्रह्माजींच्या नासिकेतून आले, मग ते ब्रह्माजींचे पुत्र झाले का? त्या लीलेमध्ये ते ब्रह्माजींचे पुत्र झाले, पण ते वराह आहेत, वराह भगवंत. तसं ब्रह्माजींच्या शरीरातून वेगवेगळे जीवात्मा बाहेर आले, म्हणजे जे भगवान त्यांच्या जांगेतून किंवा खालीतून आले ते पापी व्यक्ती बाहेर आले, त्यांच्या मस्तकातून आले ते म्हणजे सगळे ब्रह्मलोकातले बुद्धिजीवी आले, नंतर वेगवेगळे इंद्र सर्व लोकातले व्यक्ती त्यांच्या शरीरातून वेगवेगळ्या भागातून हे सगळे बाहेर आले. त्याचा असा अर्थ होत नाहीये की त्यांनी जीवात्मांची निर्मिती, ते एक मीडियम आहे त्या गोष्टी. ठीक आहे. आणि शिवजी जे आहेत हे ब्रह्मा किंवा चंद्र इंद्र यांच्यासारखे देवता नाही आहेत. शिवजी त्यांची एक वेगळी पोझिशन आहे, त्यांचे एक वेगळं सार्वभौम आहे, ते श्रेष्ठ आहेत. भगवंतांमध्ये आणि शिवजींमध्ये थोडासाच फरक आहे, आणि शिवजी जे आहेत त्या भगवंतांना सर्वश्रेष्ठ मानतात. तसे शिवजींमध्येही दिव्य गुण आहेत जे भगवंतांमध्ये. तसं भगवंत विष्णूमध्ये 60 गुण आहेत, त्याच्यानंतर 54 गुण जे आहेत ते शिवजींमध्ये आहेत, आणि त्यानंतर जीवात्मध्ये त्याच्यामध्ये 50 गुण आहेत, आणि कृष्णामध्ये 64 गुण आहेत. अशा वेगवेगळ्या गुणांचे हे आहेत. विष्णू आणि कृष्णामध्ये 4 गुणांचा फरक म्हणजे वेगळे का नाही, ते समान आहेत, पण त्यातले 4 कृष्णाचे विशेष आहेत. त्यामुळे कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम. शिवजी जे आहेत भगवानांचे एक्सपान्शन आहेत, विस्तार रूप आहेत असं वर्णन नाही आहेत, पण शिवजींचं स्थान वेगळं आहे. म्हणजे शिवजींचा कैलास जो आहे तोही वैकुंठ म्हणजे आध्यात्मिक जगताचा भाग आहे. नाही, असं नाही येत. मी तरी कधी ऐकलं नसेल भगवंतांचं रुद्र अवतार म्हणजे. ज्याप्रमाणे इथे सांगितलं की मायाशक्ती अतिशय प्रबळ आहे, तिला कनिष्ठ लेखून आहे, त्याप्रकारे शिवजी जे आहेत तेही विशेष आहेत, त्यांनाही कनिष्ठ लेखून आहे. ते जीवात्मा नाही आहेत, ते भगवंतांचे त्यांचं एक वेगळं स्थान आहे पूर्णपणे शिवजींचं. गुण शब्दाचा आणखीन एक अर्थ दोर असा होतो. यावरून जाणले पाहिजे की बद्धजीव हा मायारूपी दोरखंडाने जखडून मानला गेला आहे. हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही. त्याला सुटण्यासाठी बंधन मुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे आहे. एक बद्धजीव दुसऱ्या बद्धजीवाला सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्याचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्धजीवाची मुक्तता करू शकतात. अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होणे शकत नाही. भगत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो. श्रीकृष्ण हे मायाशक्तीच्या अधिपती असल्यामुळे बद्धजीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात. शरणागत जीवावरील अहैतुकी कृपेमुळे आणि मूलतः भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितुतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात. म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरणकमलांचे शरण जाणे होय. त्यामुळे भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये एक योगी जो आहे भक्तियोगी, तो भगवंतांना शरण जातो. त्यामुळे एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांना शरणागत होणे. मामेव हे प्रपद्यन्ते, मला शरणागत येणे. माम एव हे शब्द ही महत्वपूर्ण आहे. माम म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्णच आहे. विष्णूच होत. ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले आणि प्रायः विष्णूंच्या समकष असले तरी असे रजोगुणी आणि तमगुणी अवतार बद्धजीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत. केवळ श्री विष्णूच हे मायेच्या अधिपती आहेत, म्हणून केवळ तेच बद्धजीवाला मुक्त करू शकतात. त्यांना फोटो काली मा चंडी जी आहे ती काय त्रिशूळ घेतल्याने म्हणजे पायाखाली कोण आहे? शिवजी आहेत. इथं प्रभुपाद सांगतात की हे सुद्धा मायाशक्तीच्या अधीन आहेत. म्हणजे
मायाशक्तीचे अधीन ते आपल्यासारखे नाही हा. आपण काम वगैरे मध्ये मत्सर आपल्या जे काही असत की आणि सगळ्या गोष्टी आवडल्या असं नाहीये की आपण 3 गुणात अधीन आहोत असं नाहीये. पण हे मायाशक्तीला जे प्रमुख आहे ते मायाशक्ती कशी दैवी आहे हे सांगायचे इथं तेव्हाच प्रयत्न करतात. बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रह्म शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत. केवळ विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात. श्वेताश्वर विषय उपनिषद 3:8 तमेव विदित्वा अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्याने स्वतंत्र होणे शक्य आहे. या वेद वचनात या गोष्टीची पुष्टी करतात. भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते. शंकर म्हणतात मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णुर एव न संशयम. मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत यात मुळीच संशय नाही. हे कोण सांगतात? भगवंत श्री विष्णू सांगतात, सॉरी शिवजी सांगतात स्वतः. प्रभुजी काय रे काय म्हणते? माईक बंद करा. माईक बंदच आहे बेटा. हरे कृष्ण. काही प्रश्न कोणाचा श्लोकावर चौदा श्लोक क्रमांक 15. आता याच्यामध्ये आपण पाहतो शरणागती व्हायला सांगितलं भगवंतांनी मामेव प्रपद्यन्ते. पण ह्याच्यात तरी 4 प्रकारचे दुष्ट लोक आहेत, मूर्ख लोक आहेत जे भगवंतांना शरणागत जात नाहीत. तर ते कोण आहे 4 प्रकारचे लोक हे भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात. श्लोक क्रमांक 15. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधम माया अपूर्त ज्ञान सुरम भावमाश्रित. नमाम दुष्कृतिनो ते 4 प्रकारचे दुष्कृत आहेत, दुष्कर लोक आहेत. कोणते? मूढा मूर्ख पहिली गोष्ट म्हणते. त्यानंतर नराधम एक आहे मूर्ख मूढ, दुसरा आहे नराधम, तिसरे आहेत ते म्हणजे माया अपूर्त ज्ञान आणि चौथे आहेत ते म्हणजे आसुरम भावमाश्रित. 4 प्रकारचे व्यक्ती आहेत ते भगवंतांना शरणागत जात नाहीत. त्या भगवंतांना असे दुष्ट लोक आहेत जे नास्तिकवादी किंवा पापी व्यक्ती आहेत जे भगवंतांना शरणागत जात नाहीत. कोणते? मूढा म्हणजे मूर्ख, त्यानंतर नराधम जे म्हणजे सर्व मनुष्यात अधम आहेत. नर अधम मनुष्यामध्ये फार उच्च खालच्या स्तराचे आहेत. त्यानंतर माया अपूर्त ज्ञान ते फार महत्वाचं आहे. मायेद्वारे अपूर्त अपहरण झालेले त्याचं ज्ञान, मायेच्या अपूर्ण अधीनतेमध्ये. आणि त्यानंतर आसुरी भाव त्यांचा आहे, आसुरीन भाव आश्रित, त्यांचा भाव जो आहे हा राक्षसी स्वरूपाचा आहे. अशा 4 प्रकारचे व्यक्ती मला शरण येत नाहीत. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद 4 व्यक्तींचं वर्णन करतायत.
मूढ, त्यानंतर दुष्कृत दुसरं नराधम, त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे माया अप्रोत ज्ञान, आणि चौथं आसुरीन भाव आश्रित. असे बरेचसे व्यक्ती भेटतात जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत, शांत त्यांचं जीवन जगतात, कसल्याही प्रकारचं त्यांना वायुया तंटा किंवा तामसिक राजसिक गोष्टी करायला आवडत नाही. पण तरी असे व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाहीत. किंवा भगवंतांना शरणागती जेव्हा वेळ येते त्यावेळेस ते स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या सात्विक आसक्तीचा काहीतरी मध्ये आणतात. एका व्यक्तीला काही दिवसापूर्वी भेटलो, आमची बराच वेळ चर्चा चालू होती. तो व्यक्ती जो आहे सात्विक अन्न खाल्लं पाहिजे आणि सात्विक जीवन जगलं पाहिजे, योग्य वेळ झोपलं पाहिजे, या सर्व गोष्टींचं वर्णन करतो. आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, नॅचरोपॅथीचा अभ्यास केलेला आहे, त्याने फार भरपूर त्यांचं ज्ञान होतं. पण जेव्हा भगवंतांना शरणागत जाणं किंवा ही भगवंतांची प्रकृती शक्ती काय आहे, ईश्वर काय, जीव काय, या गोष्टी चर्चा केल्यानंतर तो ऑफ झाला पूर्णपणे. त्याच्या बुद्धीत ते जातच नव्हतं की तो स्वीकारच करू शकत नव्हता. त्याच्यासाठी फक्त अशा प्रकारचं जीवन जगणे आणि आनंदात राहणे असं त्याला वाटतं. म्हणून कित्येक वेळ त्यांनी वर्णन केलं की आपण योग्य वेळेस खाल्लं, योग्य वेळेस झोपलं, योग्य अन्न खाल्लं तर आपण कसं निरोगी राहू, आपण कसं प्रसन्न राहू, आपण कसं तेजोमय राहू, या सर्व गोष्टींचे तो वर्णन करत. कसं ब्रह्मचर्याचं पालन, भरपूर चर्चा झाली. पण भगवंतांच्या बद्दल चर्चा करण्यात त्याचा काहीही रस नव्हता. तो स्वीकारच करू शकत नव्हता. त्यामुळे एखाद्याला वाटलं की हॅपी थॉट्स, एखाद्याला वाटलं की आपण चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं विचार केला पाहिजे, दॅट इज नॉट सफिशियंट. ते तेवढं गरजेचं नाही. भगवंतांना शरणागत जाणं हे गरजेचं. आणि त्यामुळे मनुष्यानाम सहस्रेषु, हजारावर व्यक्ती जे आहेत ते कुठेतरी परमसत्य काय जाणण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या एकाला समजतं, असे समजलेल्या हजारांपैकी एक जो आहे तो भगवंतांना शरणागत येतो. त्यामुळे लाखो लाखो लोकांमध्ये एक व्यक्ती जो आहे हा शरणागत होतो. त्यामुळे आपल्या बाजूला बसलेला भक्त जो आहे हा अतिशय महान आहे. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की जो भक्त तुमच्या बाजूला आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय चक्कर होऊन पडाल तुम्ही. त्यामुळे भक्तांच्या वरती कधीही अपराध करू नये, त्यांची कधीही निंदा करू नये, त्यांना नेहमी सन्मान द्यावा. ते या श्लोकात सांगितलेलं नाहीये. पण इथे भगवंत सांगतायत की कशा प्रकारे असे 4 मूर्ख व्यक्ती आहेत जे मला शरणागत येत नाही. म्हणजे सत्वगुणात जरी स्थित असला तरी तो मूर्ख आहे. त्याच्यामध्ये तरीही कुठे ना कुठेतरी भोगवृत्ती आहे. त्याच्यामध्ये त्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा पाठवलं काय, योगासन करतात, योगाभ्यास करतात बरेच, कशासाठी? शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी. योगाभ्यास करणे चुकीचं नाहीये, ह्या शरीराला तंदुरुस्त ठेवणं हेही चुकीचं नाहीये. पण हे शरीर सर्व काही मानणं ही मूर्ख व्यक्तीची लक्षण आहे. त्यामुळे असे मूर्ख व्यक्ती आहेत जे स्वतः फक्त इंद्रिय भोगासाठी कार्य करतात. मग तो रजगुणातला तर व्यक्ती दिसतो इंद्रिय भोगासाठी काम करतोय, अतिशय कष्ट करतो तो मूर्ख आहेच. दिवस रात्र तो कष्ट करतो. याच्यामुळे पूर्णपणे तर दिवस रात्र कष्ट आहे. म्हणजे तो बैल असतो किंवा ते गाढव असतं, स्वतःच्या अंगावरती भरपूर ओझं वाहून घेतो. तशाच प्रकारे मुंबईहून पुण्याला जाताना कित्येक गाढव दिसतात की जे आहेत ते सकाळी निघतात 4 वाजता, रात्री परत 10 वाजता येतात. असे कित्येक कुटुंबामध्ये मुलाने वडिलांचा चेहरा वर्षानुवर्ष पाहिलेला नाहीये. एक माणूस आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो, काहीतरी झालं आणि मग तो मुलगा जो आहे तो त्या माणसाला पाहतो, लहान मुलगा, आणि आईला विचारतो हा माणूस कोण आहे. संडे फादर. संडे फादर. ठीक आहे. त्याची परिस्थिती कित्येक घरांमध्ये आहे. आणि असे कित्येक लोक त्या मुंबईच्या लोकांमध्ये असं हात पकडतात आणि वडापाव खात असतात. आणि गळ्या घातलेलं असतं असं लाखाचं, आणि मोबाईल असतो 1.5 लाख 2 लाखाचा, मोठं पॅकेट, आणि काय खातात ते वडापाव, ते पण सांगत. ते स्वतः एका ठिकाणी बसून खाऊ शकत नाही. मला म्हणजे आता ही गोष्ट आठवते की कित्येक वेळेस त्या वाडिया कॉलेजच्या बाजूला ना आमची अन्नाची टपरी होती. कोणी वाड्या कॉलेज शिकलं असेल त्याला माहिती. तर त्या अन्नाच्या टपरीच्या इथे कित्येक लोक मर्सडीज आणि मोठ्या मोठ्या गाड्यांमधून वडापाव घेऊन जायचे. अशी परिस्थिती का? एक तर घरी खायला मिळत नसेल, माताजी म्हणत नसतील, किंवा त्यांचे जीवन असं व्यस्त करून ठेवलेलं आहे फक्त इंद्रिय भोगासाठी, आणि त्यांना ते वाटतं की हे सगळं काही आनंदच आहे, सगळं काही चांगलं आहे, योग्य आहे. त्यामुळे योगी हा संतुष्टम सततम योगी म्हणजे काय? त्याला माहिती आहे की संतुष्ट राहायचंय, तो योग्य वेळेस येतो, योग्य वेळेस खातो, योग्य वेळेस सगळ्या गोष्टी करतो. त्यातल्याही गोष्टी इंद्रिय भोगाच्या पाठीमागे पडत नाहीये, आणि त्यामुळे इंद्रिय भोगाच्यामुळे पाठीमागे पडल्यामुळे त्याच्या आसक्ती तो गुरफटून जात नाहीये, आणि त्यामुळे तो भगवंतांना शरणागत सहजासहजी जाऊ शकतो. कितीही संपत्ती असेल, कितीही ऐश्वर्य असेल, कितीही सौंदर्य असेल, कितीही बुद्धी असेल, कितीही सत्वगुणात स्थित असेल, तरी तो भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाही त्याच्या इंद्रिय भोगाच्या आसक्तीमुळे.
त्यामुळे असे मूर्ख व्यक्ती आहेत जे इंद्रियाच्या भोगाच्या आसक्तीमुळे भगवंतांना शरणागत जाऊ शकत. त्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजे नराधम. नराधम म्हणजे जे फार खालच्या स्तराचे व्यक्ती आहेत. जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे भगवंतांना शरणागत जातात. त्यांची पूर्ण विधी भगवंतांनी सांगितली. शूद्रासाठी सांगितले की कशा प्रकारे तो भगवंतांचं भजन करू शकतो. वैश्यासाठी सांगितलेलं आहे, त्यांचे सगळे नियम सांगितले. यजन, याजन, पठण पाठन ब्राह्मणासाठी आहे. क्षत्रियासाठी जे काही राजनीतिक नियम आहेत त्याचं जनतेचे कार्य करणे, त्याचबरोबर क्षत्रिय धर्माचे वेगवेगळे पालन करणे, युद्धातले नियम, सगळ्या गोष्टींचं पालन आहे. पैशासाठी नियम आहेत की बाबा त्यांनी फक्त 25% प्रॉफिट घेतलं पाहिजे, त्याच्यावर प्रॉफिट घेतलं ते पाप आहे. हे सगळे नियम आहेत. शूद्रासाठी वेगळे नियम आहेत. शूद्राने ह्या तिन्ही जे आहेत वर्ण त्यांचा दासत्व स्वीकार करून त्याच्यानुसार कार्य केलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षाही खाली आहेत म्हणजे यवन आहेत, पुनिंद, पुलकश, चांडाल, हे सगळे आहेत. हे सगळे नराधम कॅटेगरीमध्ये आहेत. यांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये इतकी पापं केलेली आहेत की त्या पापांमुळे त्यांना हे अशा प्रकारचं शरीर धारण करावं लागलं. जसे 84 लाख योनीमध्ये 4 लाख हे फक्त मनुष्य योनी आहेत. या सगळ्या योनींचं या गोष्टीनुसार विभाजन होतं. 3 गुणांमध्ये विभाजन होतं, या सगळ्या वर्णांमध्ये विभाजन होतं, वेगवेगळ्या आश्रमांमध्ये, वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये विभाजन होत असतं या सर्वांचं. तर इथे जे नराधम आहेत हे स्वतःच्या पूर्व पापांमुळे इतक्या खालच्या स्तरावरती त्यांचा जन्म होतो किंवा त्या कुठल्या तरी चुकीच्या संगतीमध्ये येऊन ते खालच्या स्तरावरती जातात. आजकाल मांस खाणारे किंवा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती गोष्टी करतात. म्हणजे आता ही नवीन ट्रेंड येणार आहे, जसं कलियुगामध्ये वर्णन केलंय की स्वतः माणूसच मनुष्याला खाणार आहे. त्यामुळे असे चायना आणि अशा ठिकाणी काही व्यक्ती आहेत जे फक्त स्त्री पुरुष संभोग वेगळी करतात की जेणेकरून ते जे छोटं लहान मुलं म्हणजे गर्भातलं जे आहे त्याला खाऊ शकतील. म्हणजे गर्भपात करून ते खाण्यासाठी त्याचा गर्भ वाढला जातो. अशा खालच्या स्तरावरचे नराधम व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रभुपाद नेहमी म्हणायचे चायना विल बी द लास्ट कंट्री टू बिकम डिवोटी. चायनातले सगळ्यात शेवटी चायनातले लोक भक्त बनतील. त्यामुळे जे चायनामध्ये भक्त बनतायत ते फार महान आहेत, ऋषीमुनी आहेत फार कुठलं तरी, नाहीतर त्यात इतके नराधम व्यक्ती आहेत. चायनाचे असं सलग सगळीकडे दिसतं. काहीही खाणं, कशाही प्रकारचं जीवन जगणं, कसल्याही गोष्टीचा विचार न करणं. त्यावेळेस फार वर्षापूर्वी गौरांगप्रू आणि गोविंदप्रू एकदा अमेरिकेला गेले होते आणि इतकी दुर्भाग्याची गोष्ट की त्या लोकांना समोर एक साधू बसला हेही कळत नाही. ट्रेनमध्ये त्यांनी लगेच संभोग करायला सुरुवात केली. तिथे जोडप्याच्या समोर बसलं होतं. त्या इतके नराधम आहे की त्यांना समोर कोण बसलंय, आपण कुठे आहोत या गोष्टी जाण नाहीये. म्हणजे रस्त्यावरती कुत्रे मांजरे जे आहेत, म्हणजे पशु जे आहेत ते सुद्धा विचार करतील, पण हे मनुष्य एवढे नराधम आहेत की नरामध्ये अधम ते विचार करणार नाहीत. अशी व्यक्ती कधीही भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाहीत. आणखीन एक वर्णन येतं नराधमांबद्दल की असे नराधम व्यक्ती आहेत जे भगवंतांच्या बद्दल जाणतात, भगवंतांची भक्ती काही वेळ करतात आणि त्यानंतर सोडून जातात. थोडं प्रभुपाद तात्पर्यामध्ये त्यांना सुद्धा नराधम असं कॅटेगरीत टाकतात. हे ज्यांना भगवंतांची भक्ती काय हे माहिती आहे पण ती सोडून पुन्हा पूर्णपणे इंद्रिय भोगात लागतात, ते सुद्धा नराधम व्यक्ती आहेत असं प्रभुपाद भगवत सांगतात पुढे. त्यामुळे मी नेहमी मुलांची चर्चा करताना सांगतो की फार दुर्भाग्यशाली व्यक्ती आहेत या जगामध्ये ज्यांना भगवंतांबद्दल ज्ञानच मिळत नाहीये. खूप दुर्भाग्यशाली असे भरपूर नराधम आहेत. पण अतिशय दुर्भाग्यशाली मोस्ट अनफॉर्च्युनेट पीपल आर दोज ज्यांना भगवंतांचं ज्ञान मिळतं, भगवंतांच्या भक्तांचा संग मिळतो, भगवंतांचा प्रसाद मिळतो. म्हणजे वालवंतू सांगायचे आपण ना किलो प्रसाद, क्विंटल प्रसाद खाल्लेला आहे आणि लिटरचं चरणामृत पिलेलं आहे आणि किती किलोची तुळशी खाल्लेली भगवंतांच्या चरणीची, तरी आपल्या हृदयात काही परिवर्तन नाही होत. असे कितीतरी व्यक्ती आहेत जे असे सगळे जे जाणतात पण अतिशय दुर्भाग्यशाली आहेत जे भगवंतांना सोडून पुन्हा मायाशक्तीच्या अधीनतेत जातात. त्यांनाही भगवंत प्रभुपाद इथे नराधम असं म्हणतात. त्यानंतर तिसरी गोष्ट माया अप्रोत ज्ञान. ह्याच्यामुळे तर खूप जास्त प्रभाव आहे. भरपूर ज्ञानी व्यक्ती आहेत, भरपूर पंडित आहेत, भरपूर विद्वान आहेत, पण ते सर्व मायाच्या अधीनतेमध्ये आहेत. माया अप्रोत ज्ञान, मायेला इतके शरणागत झाले की त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान जे आहे त्याचं अपहरण झालेलं आहे. असे कित्येक व्यक्ती भेटतील ज्यांना वेद काय आहेत, वेदाध्ययन केलेलं आहे, 700 श्लोक माहिती आहेत, भागवत माहिती आहे किंवा त्याच्याविषयी बरेच काही ज्ञान आहे त्यांना, पण तरीही ते भगवंतांना शरणागत होत नाहीत. असे ज्ञानी व्यक्ती जे आहेत हे मायाच्या अधीनतेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना कसलंही ज्ञान होत नाही. किंवा
दुसरी गोष्ट याच्याकडे पाहण्याची अशी म्हणजे मायेद्वारे त्यांचं जे ज्ञान आहे त्याचं अपहरण झालेलं आहे. म्हणजे किती जसं अजमिलाच्या कथेमध्ये अजमिला माहिती होतं जेव्हा ते जे शूद्र आणि शुद्ध वैश्य एकमेकांना आलिंगन करत होते त्यास अजामिल वेगवेगळे मंत्र पठण करत होते की कशा प्रकारे हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे नाही करायला पाहिजे. ते स्वतः त्याचं मंत्राचं उच्चारण करत होते. पण नंतर काय झालं, माया अप्रोत ज्ञानम, त्यांच्यावरती त्या मायाशक्तीचा त्या आसक्तीचा एवढा प्रभाव झाला की ते पूर्णपणे वाहून गेले. तर कधी कधी आपणही असे वाहून जातो मायाच्या अधीनतेमध्ये, त्यामुळे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही जीव जी आहे ती अतिशय प्रबळ आहे. ताळमध्ये जीवाती, ही जी जीवा जी आहे अतिशय भयंकर आहे आणि त्या जीवेच्या नियंत्रणामध्ये बाकीचे शरीराच्या इंद्रिय आहेत आणि त्यामुळे त्या जीवेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्या जीवेचा उपयोग फक्त हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे त्याच्या उच्चारणासाठी करून आपलं जीवन भगवंतांना शरणागत करणं गरजेचं आहे. पण असे भरपूर व्यक्ती आहेत जे मायेच्या बद्दल जाणून त्याच्याबद्दल ज्ञान असून सुद्धा मायेमुळे ते प्रभावात वाहून जातात. पूर्णपणे हे असे कित्येक लोक आहेत जे जसं आपण मागे पाहिलं होतं डॉक्टर राधाकृष्णन ज्यांनी भगवद्गीतेवरती टीका टिप्पणी केली त्यांनी काय सांगितलं, मन मना भव मदभक्तो मद्दाजी माम नमस्कार, म्हणजे कृष्णाच्या आतमध्ये जी ज्योत आहे त्या ज्योतीला प्रदान करा. कशासाठी? भगवंत स्वतः सांगताय श्री भगवान उवाच, मी म्हणतोय भगवंत स्वतःच आपल्या छातीवरती हात ठेवून सांगतात की मला शरणागत जा, माझं भजन करा, माझी भक्ती करा. त्यांनी कुठेतरी लाईट शोधली किंवा भगवद्गीता वाचल्यानंतर त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच काढणार, त्यातून मॅनेजमेंट बुक काढणार, त्यातून कर्मयोग काढणार किंवा भगवंतांची निंदा करणार. एक धर्म आहे, एक पंथ आहे, जैन पंथ, ते पूर्णपणे त्यांचे जे काही पंथाचे प्रमुख आहेत काय म्हणतात त्यांना, नाही ऋषभदेव तर आहेत पण त्यांना हे म्हणतात, त्यांचं काही नाव आहे ते तीर्थंकार, त्यांचे ते काही 16 तीर्थंकार आहेत, त्यांच्या सगळ्या ती महिमा वगैरे गातात. त्याच्या वैदिक जी सगळी राहणीमान खाणं पिणं या सगळ्या गोष्टीचं सुद्धा पालन करतात ते. पण ज्या कृष्णाची ते एवढी निंदा करतात त्यामुळे कृष्णाची मूर्ती शेवटच्या पायरीच्या खाली ठेवतात. म्हणजे कृष्णाचं स्थान तिथे, कारण कृष्णाने वेगवेगळ्या प्रकारचे पाप केले. काय समजलं त्यांना? माया अप्रोत ज्ञानम, ही व्यक्ती जे आहे ते पूर्ण मायाशक्तीमुळे त्यांचं ज्ञान जे आहे ते पूर्ण भ्रष्ट झाले आणि असे लाखो त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांचं पूर्ण ज्ञान भ्रष्ट झालेलं आहे. ते पूर्णपणे चुकीच्या गोष्टीचं पालन करतात. आणि आजकाल तर नवीन नवीन वेगवेगळे पंथ येतच असतात. स्वामीनारायण जे आहेत आता इथे ठीक आहे ऑनलाईन आहे तर रेकॉर्डिंग होत आहे पण ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, स्वामीनारायण ते व्यक्ती जे आहेत ते स्वामी जे आहेत ते नारायण झाले. माया अप्रोत ज्ञान आणि त्यांना भगवंत मानून ते सर्व गोष्टी घालवतात पुढे. ब्रह्मकुमारी म्हणजे काहीतरी 1922 मध्ये त्या माउंट अबूला ते गेले, जे त्यांचे प्रमुख होते. त्यांनी शिवाबा तिथे जाऊन त्यांनी काहीतरी तपस्या केली. ती तपस्या केल्यानंतर त्यांना साक्षात्कार आला आणि त्यांनी साक्षात्कारातून त्यांना कळालं की हे ब्रह्म म्हणजे एक काहीतरी त्यांचा तो आकार, त्याच्यावरती मेडिटेशन करणं, ज्योती आहे आणि ते शिवबाबा जे तो प्रमुख झाले, ते महान झाले, ते भगवंत झाले 1922 मध्ये. ज्याला कुठलीही गुरु शिष्य परंपरा, ते स्वतः नारायण आहेत. आणि त्यानंतर त्याच्यात सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी वैराग्य आणि त्याच्यातून सगळं सोडणं. ऐकू येत नाही प्रभूजी, ऐकू येत नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येत नाहीये. आवाज येऊ नाही लागला प्रभूजी. हरे कृष्णा, आता येतो आवाज? हरे कृष्णा, बारीक आवाज येतोय प्रभूजी एकदमच. हरे कृष्णा, आता येतो. आता येतोय प्रभूजी. ठीक आहे. तर असे वेगवेगळे पंथ आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या स्वतःच्या मनोकल्पित आहेत आणि असे भरपूर मायाशक्तीने त्यांच्या ज्ञानावरती प्रभाव, त्यांच्या ज्ञानावरती जे आच्छादन झालेले आहे किंवा वाहून गेलेले आहेत, स्वतः काहीतरी ज्ञान बनवलेले आहे, अशा व्यक्तीने कधी त्यांचं पालन करू नये. मला ऍक्च्युली त्यांना सगळ्यांना पाहिल्यानं फार दुःख होतं, आपल्या सगळ्यांना की हे काय कुठे वाहून चालले ते. त्याचमुळे सर्वांना भगवंतांची भगवद्गीता पोहोचवणे, ज्ञान देणं गरजेचं आहे. आपल्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये
मला एक माहिती म्हणजे विनायक गुरु यांनी भगवगीता क्लास चालू केलाय, तर प्रत्येकाने एक एक तरी भगवगीता क्लास चालू केला पाहिजे. कमीत कमी 10 ते 15 जणांना प्रत्येकाने, माताजी, प्रभूजी आणि प्रत्येकाने काहीतरी शिकवलं पाहिजे कोणाला तरी भगवगीता. म्हणजे आपल्या क्लासमध्ये 40 जण असतील तर त्यांनी प्रत्येकी 10 म्हणजे 400 लोकांपर्यंत कमीत कमी आपण एका वर्षात पोहोचू शकू. त्यामुळे जास्तीत जास्त ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण ऍक्च्युली जीवनामध्ये असं टार्गेट घेऊ शकतो. मला आठवतं 2005, 6, 7 मध्ये जेव्हा प्रचार व्हायचा पुण्यामध्ये, त्या काळामध्ये इस्कॉन पुणेचा प्रचार खूप वाढला 2005, 6, 7 मध्ये. तर त्यावेळेस प्रत्येक भक्ताने असं काहीतरी प्रण घेतलं होतं की आज मी या वर्षामध्ये मी 5 भक्तांना नक्कीच मंदिराशी जोडेल. असं मग आपण ह्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये असं काहीतरी निर्णय करूयात की या भक्तिशास्त्री कोर्स पूर्ण होऊसतोपर्यंत, म्हणजे एक आणखीन 8 महिने लागतील, 8 ते 10 महिने लागतील. हा कोर्स पूर्ण होऊसतोपर्यंत मी कमीत कमी 10 भक्तांना भक्तिशास्त्री कोर्सने इस्कॉनशी जोडेल. ठीक आहे, चालेल ना, काही अडचण नाही. आपल्या तुमच्या की बरेच जण प्रचार करतात, भरपूर बुक डिस्कशन करतात, माहिती मला. पण आणखीन काहीतरी असा निर्णय घेऊयात की 10 भक्तांना नक्कीच, 10 व्यक्तींना आपण भक्त बनवण्याचा प्रयत्न करू. पुढे चौथी आसुरम भावमाश्रित, चौथ्या प्रकारचे व्यक्ती जे आहेत त्यांचा आसुरिक भाव आहे. त्यांना फक्त इंद्रिय भोग, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचे आनंद याचाच फक्त विचार असतो. असे कित्येक डिमॉनिक व्यक्ती, राक्षसी व्यक्तींचा आपण शास्त्रामध्ये वर्णन पाहतो. प्रत्येक राक्षस जो आहे तो कुठला ना कुठला जो अनर्थ आहे तो दाखवत असतो. जसं श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी वृंदावन लीलेमध्ये जे राक्षस आले त्यांच्या राक्षसांवरती त्यांनी पूर्णपणे वर्णन केलेलं आहे की कोणता राक्षस कोणता अनर्थ दाखवतो. जशी पूतना जी आहे ती कामवासनेचं प्रतीक आहे, किंवा अगासूर जो आहे हा लोभ भावनेचं प्रतीक आहे. प्रत्येक राक्षसाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. राधेश्यामपूरने त्याच्यावरती खूप छान सिरीज दिली, कधी ऐका वेळ काढून. निमंज इन वृंदावन म्हणून त्याची पूर्ण सिरीज आहे. तर त्या पूर्ण राक्षसांचं जसं वर्णन आहे तसं हे राक्षसी भावाचे व्यक्ती आहेत ज्या वेगवेगळ्या अनर्थांमुळे किंवा वेगवेगळ्या आसक्तीमुळे किंवा त्यांचा पूर्ण भाव जो आहे तो राक्षसी स्वरूपाचा आहे. तर अशा व्यक्ती कधीही भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाहीत किंवा ते भगवंतांची गुरुना करतात. जसं ती डॉक्टर वेंडी जैनचं आपण ऐकलं, ती भगवंतांची गुरुना करते, त्यामुळे ती भगवंतांची आणि देवी देवतांची निंदा करते, वैदिक शास्त्राची निंदा करते. तरी ती पीएचडी देत असेल वैदिक शास्त्रांमध्ये, तरी वैदिक शास्त्रात ती पूर्णपणे गुरुना करते. किंवा मॅक्स मुलर सारखे व्यक्ती आहेत ते गुरुना करतात. असे राक्षसी स्वरूपाचे कित्येक व्यक्ती जीवनामध्ये भेटतील जे नास्तिक आहेत, पण फक्त नास्तिक नाही आहेत, ते भगवंतांची गुरुना करतात आणि त्यासाठी ते प्रचार प्रसार करतात की कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते चुकीचे आहेत, भगवंत जे आहेत हे गुणांच्या अधीन आहेत, भगवंत जे आहेत हे पूर्णपणे कर्मबंधनात अडकतात, असे काही चुकीचा प्रचार करून किंवा स्वतःला श्रेष्ठ, ओम नमो हिरण्यकशिपाय नमः, हिरण्यकशिप मंत्र पण घ्यायचं लोकांकडून की कशा प्रकारे मी महान आहे. तसे असे कित्येक लोक आहेत म्हणजे स्वतः राक्षसी स्वरूपाचे आहेत, म्हणजे स्वतःचा जय जयकार करून घेतात. आणि असे लोक कधीही भगवंतांना शरणागत जाऊ शकत नाही. दुर्भाग्याची गोष्ट आहे, सध्याचे जे राजनीतिक आहेत त्यातले बरेच जण असे आहेत जे इतके इंद्रिय भोगामध्ये किंवा स्वतःच्या महानतेमध्ये किंवा स्वतः राजा किंवा प्रमुख आहे असं मानतात आणि ते भगवंतांना शरणागत जाणं अशक्य आहे. तशा 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जात नाहीत. तात्पर्य मोठं आहे आणि आपण त्यातली काही चर्चा केलेली आहे, तरी सर्वांना विनंती की कृपया तात्पर्यातून, फार महत्वाचं तात्पर्य आहे तर नक्की हे तात्पर्य वाचा. श्लोक क्रमांक 16. काही प्रश्न आहे कोणाचा श्लोक क्रमांक 15 वर? भक्ती केली आहे आणि ते भक्ती सोडून गेलेली आहे. पण आपण एक श्लोकामध्ये पाहतो की सुद्धा आपण भक्ती केली तर ती वाया जाते. स्वल्पमपि यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. स्वल्पम, थोडी जरी भक्ती केली तरी त्यात ती भयंकर असे जे त्रिगुण आहेत त्या भय जे आहे त्यातून व्यक्ती तारला जातो. पण प्रभूजींचा प्रश्न आहे की जर असा व्यक्ती आहे ज्याने थोडी भक्ती केली आहे आणि तो भक्ती सोडून पुन्हा मायेमध्ये जातो, त्याला नराधम म्हटलेलं आहे, बरोबर? तर नक्कीच भक्ती जी आहे ही व्यक्तीला तारणार आहे, कोणतंही भयंकर भय त्यातून तारणार आहे आणि त्यामुळे ती निरंतर भक्ती करणं गरजेचं आहे. जरी स्वल्पम असं सांगितलं, थोडी जरी आहे तर थोडी म्हणजे त्या भक्तीद्वारे, जसं आपण म्हणतो की हरे कृष्ण मंत्राचा न कळत कोणत्याही प्रकारचा तरी योजना न करता जरी जप केला तरी त्या व्यक्तीची सर्व पापांची मुक्ती होते. जसं
परवाच पीक प्रवचन ऐकत होतो. त्याच्यामध्ये सांगत होते की हा अजामिल जो आहे ना, हा अजामिलाचं हृदयाचं शुद्धीकरण कधी झालं, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. जेव्हा त्यांनी नारायण मृत्यूच्या वेळेस नारायण मानलं, जेव्हा जेव्हा यमदूत आला त्यावेळेस नारायण म्हणलं, त्यावेळेस नाही. जेव्हा त्यांनी तुझं नाव आजपासून नारायण आहे असं त्या मुलाला सांगितलं, तेव्हापासून त्याच्या सर्व जी पाप आहेत पूर्वजन्मातली, म्हणजे ह्या जन्मातली पूर्वजन्मातली सर्व पापांचा नाश झाला. या नावाची महिमान सांगतात. तशाच प्रकारे जी स्वल्पमापी व्यस्त धर्म असते, ह्याच्या आधी जे काही तुम्ही चुकी केली त्याचं जे भय आहे, त्या भयातून त्या व्यक्तीची मुक्तता होणार आहे. पण नंतर त्याला ती निरंतर भक्ती करणं गरजेचं आहे. आपण निरंतर नाव घेणं, निरंतर भागवत सेवा करणे, निरंतर आपण भगवंतांना शरणागती दाखवणं, हे निरंतर करणं गरजेचं आहे. मग त्यातून जर त्याने त्या गोष्टी सोडून जर पुन्हा परत मायाशक्तीमध्ये इंद्रिय भोगासाठी जातोय, म्हणजे तो नाराज होतो, असं प्रभुपाद इथे सांगतात. ठीक आहे. हरी बोल प्रभूजी. एक मिनिट माताजी. हा, हे माया ज्ञानामध्ये सांगितलं इतर लोकही भगवंतांचा अवमान करतात. आता भारतात पण आपल्याला बऱ्याच वेळा भेटतात. तर ते एखाद्या ठराविक गोष्टीला जास्त वरती मान करतात. जसे शैव मान करतात, शंकर भगवानच सगळ्यांना किंवा टाकतेवाले बरोबर. शक्तीला मान. हम्म. ह्या लोकांबरोबर आपण जे कसं डिग्री आर्टविद्येत काय करायचं, How do we handle? आपण प्रवीणचा प्रश्न इथे आहे की असे बरेच व्यक्ती जसे शाक्ता आहेत, सवयी आहेत किंवा गणपत्य आहेत, गणपतीचे पण भरपूर पूजा आहेत, वर्षभर असतात. ते गणपतीला सर्व सेवा, देवा हो देवा, गणपती देवा तुमचे सेवा करतो असे म्हणाले बरेच असतात. हे लोक तर हे मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये आहेत नक्कीच. कारण आपण कित्येक वेळा पाहिलं, जे व्यक्ती देवी देवतांकडे जातो तो स्वतःच्या भौतिक आसक्तींना पूर्ण करण्यासाठी देवी देवतांकडे जातो. 4थ्या अध्यायातला हा आय थिंक 11-12 श्लोकामध्ये सगळ्या गोष्टीची चर्चा येते. 13, 14, 15 मध्ये आय थिंक चर्चा आहे. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की फक्त भौतिक आसक्तीसाठी व्यक्ती जो आहे हा भगवंतांना त्या व्यक्तीकडे जातो उपासना करण्यासाठी. जो वैष्णव आहे हा भौतिक आसक्तीतून मुक्त होण्यासाठी भगवंतांकडे जातो. त्यामुळे आपण ते मायाशक्तीच्या अधीनतेत आहेत हे नक्की. दुसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींना काय करायचं समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करायचा की कशा प्रकारे कृष्ण आहेत हे सर्वश्रेष्ठ, पूर्ण सर्व गोष्टींचे स्त्रोत आहेत, सर्व कारणम आहेत आणि सर्व देवी देवता जे आहेत हे त्यांच्या अधीनतेमध्ये. जर समजलं नाही, त्याच काही मी त्याच मुद्द्यावरती येत होतो. जर त्या व्यक्तीने ऐकून घेतलं, मान्य केलं तर नक्कीच आपण त्या गोष्टीला सांगू शकतो. पण जर तो व्यक्ती ह्या गोष्टीला स्वीकार करत नसेल म्हणजे तो अश्रद्धाळू आहे, अशा व्यक्तीपर्यंत आपण प्रयत्न तिथे सोडायचे. प्रयत्न जिथपर्यंतच करायचे जिथपर्यंत तो व्यक्ती स्वीकार करतो की नाही ते आपल्याला कळतंय. तो स्वीकार करत नसेल त्या गोष्टीचा तर त्याला तिथे सोडून ज्या स्थितीमध्ये आहे तिथे सोडणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपण हेही समजणं गरजेचं आहे की कोणाला विचलित करू नये. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचलं होतं की जो भक्त आहे तो दुसऱ्यांना विचलित करत नाही, किंवा जो योगी आहे तो दुसऱ्यांना विचलित करत नाही. तर आपण तिथे त्याच्याशी आर्ग्युमेंट करत राहिलो, वादविवाद व्हायला लागला तर तो विचलित होऊ शकतो आणि तो वेदांवरती तो भ्रमित होऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी सोडवू शकतो. त्यामुळे आपण त्याला विचलित करणं गरजेचं नाही. पण जोपर्यंत त्याला असे बरेच व्यक्ती भेटतात ते स्वीकारही करतात त्या गोष्टीचा, जर व्यवस्थितपणे विस्तार रूप आपण सांगितलं तर. आणि असे बरेच आहेत, खास करून जे दुर्गा वस्तू आहेत उडीसा आणि बंगालमध्ये, त्या काहीही करा तुम्ही ते स्वीकार. म्हणजे असे हरे कृष्ण भक्त आहेत जे दुर्गा पूजेला 9 दिवस उपवास करून दुर्गा मातेचं म्हणजे एवढे भयंकर उपासक आहेत. आपल्या महाराष्ट्रातही दिसतात 9 दिवस घट स्थापना करणे आणि उपवास करणे, पायात चप्पल न घालणे, असे बरेच व्यक्ती आहेत जे अशा प्रकारचे दिसतात. म्हणजे त्या अजूनही त्या ज्ञानातून मायेच्या शक्तीतून ते बाहेर नाही निघालेले. पण जोपर्यंत तो व्यक्ती स्वीकार करतो तोपर्यंत आपण नक्की प्रयत्न करू शकतो याला समजून सांगण्याचा. आणि त्याला तो नामअपराध नाही. पण जेव्हा कळतं की हा अश्रद्धाळू आहे त्यानंतर त्याला सांगणं चुकीचं आहे, त्यातून बाहेर निघायचं. समजून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्ही जर हे वाचलं, शिवपुराण वाचलं किंवा बाकी उपनिषदांमध्ये पाहिलं की त्यात सर्व ठिकाणी इंद्र सर्व प्रमुख आहेत, शिवजी सर्व प्रमुख आहेत, कार्तिकेय सर्व प्रमुख आहेत. आता तुम्ही जर ते साऊथ इंडियातले असतात ना काळे वस्त्र धारण करणारे अय्यप्पा, ते कार्तिकेय सर्वश्रेष्ठ आहे हेच मानतात ते.
हा तू प्रास्तापेठेत आहे ना अयप्पा मंदिर. पण त्यांच्याकडे शास्त्र असं काही नाही आहे. काही उपनिषद वगैरे कुठून तरी काहीतरी काढलेलं आहे, त्याच्यात त्यांच्या कोणीतरी व्यक्ती लिहिलेलं आहे काहीतरी. बरोबर. असे पूर्ण भारतभरात कित्येक लोक येतील जे असे कुठले ना कुठले उपासक आहेत, तर त्यांना नक्की आपण सांगायचा प्रयत्न करायचा आहे, त्यांना भगवंतांच्या चरणी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण त्यात जर ते श्रद्धा दाखवत नसतील तर तिथे आपण तो प्रचार थांबवणं गरजेचं आहे. गुरुदेव दत्त त्यांच्या गुरुपौर्णिमेला दत्तपूजा का होते ते, कारण ते दत्तांनाच डायरेक्ट गुरु मानतात, मध्ये कोणी नसतं. दत्तांना गुरु मानतात आणि त्यानुसार ते पूजा करतात. पण दत्त जे आहेत नक्कीच दत्त जे आहेत, दत्तांवरती मी कथा केली होती काही दिवसापूर्वी आणि त्याचा अभ्यास करताना मला कळालं की दत्त जे आहे ते विष्णूचेच अवतार आहेत. आणि दत्त जे आहे त्यांनी नंतर ब्रह्मा विष्णू त्यांचे जे मुख आहे त्याच्या पाठीचं कारण हे सगळ्या गोष्टी आहेत. पण दत्त जे आहे ते भगवंत विष्णूचेच अवतार आहेत. त्यांचे उपासक जे आहेत ते भगवंतांकडे शरणागत जाऊ शकतात. पण जसा ज्याप्रमाणे हा फॅन चालू होण्यासाठी मंदिराच्या मीटर आणि इलेक्ट्रिक बोर्ड पर्यंत कनेक्शन आहे, त्याचं कनेक्शन एमएससीबीच्या कनेक्शनशी जोडून जिथे विद्युत निर्मिती होते तिथपर्यंत आहे. जर असं कनेक्शन योग्य नसेल तर तो व्यक्ती भ्रमित होणार आहे. त्यामुळे स्वतः कपाळी केशरी गंध मला दत्ताचा छंद म्हणणारे व्यक्ती जे आहेत हे जर कुठल्याही योग्य मीडियम मधून जात नसतील, योग्य परंपरेतून जात नसतील तर ते भ्रमित झालेले व्यक्ती आहेत. हो भागवत लहानपणापासून आपल्या घरात प्रत्येकाकडे ऐकून मिळालं नव्हतं. पण आज तुम्ही जे छोटे छोटे झाले काही नाही, जसे माझ्या घरी खूपच चांगले गेले तुम्ही आहेत का, म्हणजे तुम्ही एवढं चांगलं सांगितलंय हे आता आपल्याला कुठे मिळतील का, पण मला कलेक्शन करायचं असतं. मला तरी माहित नाही असं, हे म्हणजे थोडा विचार केल्यानंतर. ऍक्च्युली जेव्हा मी बरेच वर्ष इस्कॉनमध्ये आल्यानंतर जेव्हा पुन्हा मी आरती ऐकलं ना त्यानंतर या गोष्टीवरती विचार करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर म्हणजे माझं मनोकल्पित आहे. पण याच्या मी चर्चा पण केलेली आहे वरिष्ठांशी, त्याचा संबंध पण आहे. आणि बऱ्याच वेळा आपण प्रश्न ऐकतो ना, दुर्गा म्हणजे दुर्ग, त्याचे कनेक्शन लावून ह्या गोष्टींचं विश्लेषण. पण ह्या ज्या पूर्ण आरत्या आहेत या रामदास स्वामींच्या जास्तीत जास्त आरत्या आहेत आणि त्यांनी खूप विचार करून लिहिलेल्या आरत्या प्रत्येक गोष्ट. दिंड्या पताका वैष्णव नाचती, किती छान आहे. म्हणजे आपण मी आता पंढरपूरला गेल्यानंतर या गोष्टी बघत होतो की दिंड्या पताका घेऊन कित्येक वैष्णव नाचत होते चंद्रभागेच्या ते काय रे वाळवंटी नाही त्याच विठ्ठलाच्याच आरती येतं ना, दिंड्या पताका वैष्णव नाचती नाही त्याच्या आधी काय बरं वाळवंटाचं वर्णन येतं, चंद्रभागेच्या तीरावरचं जे वाळवंट आहे त्याचं वर्णन येतं तिथे. नाही असं खूप खूप छान आहे. पुन्हा एक पाहते युगे 28 विठ्ठलवरी उभा सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये 28व्या युगामध्ये भगवंत विठ्ठल जे आहेत हे विठ्ठलवरती उभे आहेत. नाही तर 28 युग म्हणजे ज्या युग सायकल्स आहेत, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग असं एक कम्प्लीट होऊन युगचक्र होतं. असे 28वं जे युगचक्र आहे त्या 28व्या युगचक्रामध्ये कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून आलेले आहेत. आता हे थोडं कन्फ्युजिंग आहे तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं प्रत्येक युग आहे त्या युगामध्ये कोणता ना कोणता अवतार त्याच्या उत्कृष्ट भावात, जसं सांगितलं होतं की सगळे अवतार जे आहेत हे विष्णूंचं विस्तार रूप आहे. तर हा समज आहे, आपण या गोष्टीला मानत नाही. आपण म्हणतो की कृष्ण जे आहे ते विष्णूपासून आलेले नाही आहेत. कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, त्यांच्यापासून पूर्ण विस्तार रूप झालेलं आहे. पण एक समज काय, विष्णूंपासून सर्व आलेले आहेत. तर ही गोष्ट सत्य आहे, कारण प्रत्येक युगामध्ये विष्णूंद्वारे हा विस्तार होतो. पण 28व्या युगामध्ये कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भावात आलेले होते. बाकीच्या युगांमध्ये त्यांचं विस्तार रूप जो आहे विष्णूंपासून झालेला आहे, त्यांचा विस्तार म्हणजे विष्णूंपासून कृष्ण आले, बाकीच्या युगांमध्ये मान्य आहे. पण या 28व्या युगामध्ये कृष्ण जे आहेत हे स्वयं भगवान आलेले आहेत. एक आहे स्वयं भगवान आणि एक आहे विष्णूंचं विस्तार किंवा विष्णूंचा अवतार आपण त्याला म्हणू शकतो. त्याच प्रकारे 24व्या युगामध्ये भगवान श्रीराम जे आहेत, जे अयोध्यावासी वैकुंठातले राम आहेत, ते स्वतः इथे आले. जेव्हा मी स्वयं भगवान म्हणतो त्यावेळेस गोलोकातले जे कृष्ण आहेत ते स्वतः भौतिक जगतात आले. इतर वेळेस त्यांचं अवतार येतो, विष्णू अवतार येतो, तो विष्णूंचा वेगवेगळा अवतार. तशाच प्रकारे 24व्या युगामध्ये स्वतः भगवान श्रीराम जे आहेत ते 24व्या युगात आहेत.
त्यामुळे विशेष करून 28 युग जे आहे, ज्या युगात आपण सध्या आहोत, त्या युगचक्रामध्ये आपण सध्या आहोत, हे युगचक्र विशेष आहे. आणि ह्याच युगचक्रामध्ये श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा निरंतर येतात. याच युगचक्रामध्ये 28 श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः स्वयं भगवंत कृष्ण आलेले आहेत. त्यामुळे आपण एवढे भाग्यशाली आहोत की आपण भगवंतांशी संबंध ह्या युगामध्ये आलेले आहेत. जे आपले आराध्य दैवत आहेत कृष्ण, जे चैतन्य महाप्रभूंना आपण पालन करतोय, हे स्वयं भगवान रूपात इथे आलेले आहेत. त्यामुळे आपल्या सौभाग्याला काहीही लिमिट नाहीये. आणि अशा अनलिमिटेड सौभाग्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जरी आपण विचार करत असू आपल्या आसक्तींचा, तर हे दुर्भाग्य आहे. तर युगे 28 जे सांगितले आहे तेच कृष्ण, द्वारकावासी कृष्ण जे आहेत, हे त्या पंढरपूर धामामध्ये विटेवरती उभे आहेत. तर याचा संबंध तिथे सांगितलेला आहे. विचार करू शकता की रामदास स्वामींचा किती सखोल अभ्यास असेल त्या सर्व गोष्टींचा. त्यांनी भागवताचं किती पूर्ण पिलं येतं भागवत असं सार घेतलेलं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. 4 युग झाल्यानंतर एक हे होतं ना प्रभूजी, तर मग 28 युग म्हणजे ते 28 म्हणजे असं चार त्यांनी कळालं. सांगतो, 4 युगाचं एक चक्र, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग, हे 4 युगाचे एक चक्र, असे 28वे जे चक्र आहे त्याच्यामध्ये भगवंत कृष्ण आलेले स्वयं. त्या युगामध्ये नरसिंह आले, त्या युगात रामही आले, त्या युगामध्ये बाकी अवतार आले भगवंतांचे. पण 28व्या युगामध्ये कृष्ण, 28व्या युगचक्रामध्ये कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून. ठीक आहे, आपण आरतीचा नंतर क्लास घेऊयात. माताजी, तुम्हाला काही प्रश्न होता तुमचा ऑनलाईन मध्ये? हरे कृष्ण प्रभूजी. राम पण शिरोदक्षाई विष्णूंपासूनच म्हणजे जे सगळे अवतार आहेत शिरोदक्षाई सांगितलं ना की विष्णूपासून जे अवतार येतात ते वेगवेगळ्या युगामध्ये येतात. पण स्वयं भगवान राम जे अयोध्यावासी आहेत, अयोध्यावासी म्हणजे आध्यात्मिक जगतातले अयोध्यावासी जे आहेत, ते 24व्या युगचक्रामध्ये स्वतः आले होते. स्वतः तिथून इथे आले. बाकी वेळेस त्यांचा विस्तार अवतार येतो वेगवेगळा. अयोध्याचे राम आहे ते कृष्णाचा विस्तार आहेत का? नाही, ते त्यांचं प्रत्येक वैकुंठात जे आहेत ना, स्वतःचं अस्तित्व आहे त्यांचं. हा हा, भगवंतांनी तो तिथे अवतार घेतला, तिथे त्यांचा विस्तार. जसं नरसिंह लोक आहे, वराह लोक आहे, तसं आहे रामाचं अयोध्या आहे. म्हणजे वैकुंठामध्ये वेगवेगळे वैकुंठ आहेत आणि तिथे भगवंतांचे वेगवेगळे अवतार, तिथे त्यांचं निरंतर सेवा चालू आहे, निरंतर रूपाने त्यांची पूजा अर्चना चालते. तशा प्रकारे कृष्ण आहेत, कृष्णाचाही वेगवेगळा प्रकार आहे. कृष्ण जे आहेत गोलोकवृंदावनातले कृष्ण वेगळे आहेत, त्याच्यानंतर मथुरेतले कृष्ण वेगळे आहेत, द्वारकेतले कृष्ण वेगळे आहेत, त्याच्यानंतर वैकुंठ लोक येतो. म्हणजे जर आपण त्याचा क्रम समजण्याचा प्रयत्न केला आध्यात्मिक जगतातला, ब्रह्मज्योती, त्याच्यानंतर वैकुंठ, वैकुंठामध्ये वेगवेगळे वैकुंठ, त्याच्यानंतर येतं ते म्हणजे अयोध्या, त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मथुरा, त्याच्यानंतर येतं द्वारका, त्यानंतर येतं ते मथुरा, त्यानंतर येतं वरती ते गोलोकवृंदा. आणि गोलोकवृंदावनामध्ये श्रीधाम मायापूर कुठे येतं प्रभूजी? कोणत्या स्थानावर? जे आहे नवदीप मायापूर धाम आहे. ठीक आहे. हरी बोल प्रभूजी. असं समजू नका आय एम द ग्रेट. मी कारण प्रभूजी. आणि मग हरे कृष्ण प्रभूजी, मग महाप्रभू कोणत्या अवतार याच्या युगामध्ये, म्हणजे 4 सायकल मध्ये प्रत्येक कलियुगात येतात का महाप्रभू? युगात येतात, प्रत्येक कलियुगात येतात छत्र महाप्रभू. हरी बोल प्रभूजी. एक मिनिट एक मिनिट. हा बोला माताजी. हा प्रभूजी, ते युगे 28 विटेवर उभा म्हणजे 28व्या युगात आलेत का हे विठ्ठल? 28 विठ्ठल म्हणजे 28 युगे ते विटेवरती उभे आहेत का 28व्या युगात आलेत? माताजी कुठे होतात तुम्ही क्लासमध्ये? 28व्या युगचक्र जे आहे त्या युगचक्रामध्ये ते तिथे कृष्णच आहे, द्वारकावासी कृष्ण, त्यांचं नाव विठ्ठल आहे, ते तिथे उभे आहेत 28व्या युगचक्रामध्ये. युग 4च असतात, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग. त्याचं एक चक्र, असे 72 चक्र म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस. त्यातलं 28वं जे युगचक्र जे आहे त्या युगचक्रामध्ये कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, स्वयं भगवंत या भूतलावरती आले, जे त्यांनी नंतर विठ्ठलच्या रूपाने इथे निरंतर थांबण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, का थांबले? पुंडलिकाने विनंती केली ना येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी तुम्ही त्यांचा उद्धार करा.
भगवंतांचे वेगवेगळे अवतार, गुण अवतार, नंतर त्यांचे लीला अवतार, शक्तावेश अवतार, या सर्व अवतारांची आपण चर्चा करणार. भगवंत, त्यांची शक्ती, त्यांचे अवतार, त्याची आपण पुन्हा चर्चा करू. आणखी समजून घ्यायचं असेल तर टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य महाप्रभू की शिक्षा आहे, त्याच्यामध्ये एक विशेष अध्याय आहे, त्याच्यामध्ये या पूर्ण गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. माझं सगळ्यात आवडतीचं पुस्तक टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य. ठीक आहे, कुठे होतो आपण? माझा तुमचा काय प्रश्न होता? ठीक आहे, हे त्यावेळेस शिकूया आपण. डायरेक्ट नाही आहेत, त्यांचा विस्तार वेगवेगळा, आपण त्यावेळेस शिकूया. त्यामुळे भक्तिवैभव क्लिक कोर्स सगळ्यांना जॉईन करायचं आहे. ठीक आहे, पुढे 16 श्लोक नंबर 16. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृते अर्जुन जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे व्यक्ती भगवंतांना शरणागत जातात, यांची चर्चा इथे होते. ह्याच्या आधी आपण पाहिलं की 4 प्रकारचे व्यक्ती जे भगवंतांना शरणागत जात नाहीत, हे 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जातात. चतुर्विधा भजन्ते माम, 4 विविध प्रकारचे व्यक्ती आहेत जे माझं भजन करतात. जना सुकृतो जुना, हे असे पुण्यवान व्यक्ती जे आहेत, पुण्यवान लोक आहेत अर्जुन. त्यातले 4 प्रकार कोणते? आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी और ज्ञानी. आर्तो, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू, ज्ञानी, हे 4 प्रकार आहेत. आर्तो म्हणजे डिस्ट्रेस, दुःखी. आर्त काहीतरी विनंती करतायत, याचना करतायत. आर्तो, अर्थार्थी, पैसा, धन, अर्थाचे वेगवेगळे प्रकार होतात. सुख, समृद्धी, घरावे, दुःख मिठे तनका, जगदीश हरे, धनम दे, सुंदरी दे, अशा सगळ्या प्रार्थना करणारे म्हणजे अर्थार्थी. म्हणजे बेसिकली हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू लिस्ट आपण सांगतो ना, त्या प्रकारे भगवंतांसमोर जातात आणि मेनू लिस्ट वाचून दाखवतात. आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू, इन्क्विजिटिव्हनेस, त्यांना नेहमी जिज्ञासा असते काहीतरी जाणून घेण्याची. गौरांपूर उदाहरण देतात जिज्ञासूचं, सांगतात इतने जिज्ञासू लोक होते, एवढे असे जिज्ञासू व्यक्ती असतात की एकदा ते ट्रेनमध्ये प्रवास करत होते, गौरांपूर जब करत होते, एक व्यक्ति जो बार बार मेरी तरफ देख रहा था, ये क्या है उसके अंदर, क्या है? उसको लग रहा था अंदर ये हीलर है, मतलब छुआ तो पकड़ा नहीं है स्वामी जी ने. तो उसको बार बार लग रहा था, और जब मैंने वो माला अटक गई इसलिए माला बाहर निकली तो उसको चूहा की जगह में सांप मिला. लोकांचे काही जिज्ञासा करतात, तुम्ही शिका का ठेवता आणि तुम्ही असं पुढे शेपूट मागे शेपूट धोतर का घालता, काही जिज्ञासा असू शकते. पण अशी जिज्ञासू व्यक्ती सुद्धा भगवंतांना शरणागत येऊ शकतात. आणि त्यानंतर ज्ञानी, जे ज्ञान अर्जित करण्यासाठी भगवंतांना शरण, तर भगवंत इथे सांगतात की सर्वात श्रेष्ठ त्या 4 ते म्हणजे ज्ञानी. आर्थो, अर्थार्थी, जिज्ञासू, हे ज्ञानी व्यक्ती नव्हता. हे ज्ञानी जे आहेत ते भगवंतांबद्दल जाण्याचा प्रयत्न करतायत. हे ज्ञानी म्हणजे त्या प्रकारचे ज्ञानी आहेत जे वेगळंच काहीतरी सखोल अभ्यास करतायत, विद्यामध्ये कन्फ्युज आहेत, वेदांचे वेगवेगळे प्रकार जाणण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यानंतर त्यांना वेदेश सर्व अहमेव वेद्य या कन्क्लुजन द्यायला लाखो वर्ष लागतात. त्याच्यानंतर त्या कन्क्लुजन मध्ये आलेले ज्ञान व्यक्ती आहेत. इनडायरेक्टली भक्त नाही आहेत, यांनी कुठेतरी ऐकलेलं आहे की कृष्ण जे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, मग ते जाणण्याचा आणखी प्रयत्न करतात. आता आपल्याकडे भरपूर असे भक्त आहेत जे फार ज्ञानी वृत्तीचे आहेत, पण ते ज्ञानी वृत्तीचे आहेत म्हणजे चुकीचे नाही आहेत. त्यांनी भगवंतांबद्दल ज्ञान घेतलेलं आहे, आणि असे जास्तीत जास्त म्हणजे मी राधेश्यामला तसं ज्ञानी वगैरे म्हणणार नाही, पण राधेश्यामपूरचा असा शोध होता. गल्याला गेले ते, त्यांनी कुराण वाचलं, त्यानंतर ते गेले आणि तिथे कॅथलिक चर्चमध्ये जाऊन त्यांनी बराच वेळ त्याचा बायबलचा अभ्यास केला, बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा पूर्णपणे अभ्यास केला. तर ते शोधत होते, त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापासून ते शोधत होते पूर्णपणे की मला परमसत्य शोधायचं. आणि शोधत शोधत त्यांनी जेव्हा प्रबोधन आले पूर्णविराम, त्यांना कळालं की हे पूर्ण आहे, त्याचा पूर्णपणे स्वीकार केला त्यांनी. नंतर गरज नाही पडली त्यांना, नंतर प्रबोधन आल्यानंतर त्यांना गरज नाही पडली.
तर असे आणि त्यांनी ज्ञानाच्या आधारावरती शोध घेतला या सगळ्या गोष्टींचा, अध्ययन केलं त्या सगळ्या गोष्टीचं. म्हणजे काहीतरी अनुभवातून किंवा भावनेतून नाही, पूर्णपणे सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून मग पुढे 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 ते ह्या भगवंतांकडे आले. मग त्यांनी नंतर म्हणजे ब्रह्मवाद काय, निर्विशेषवाद काय, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी भगवंतांच्या पर्यंत. ठीक आहे, तर 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना शरणागत जातात. आर्तो व्यक्तींची तुलना काही अगणित कित्येक असे व्यक्ती आहेत जे आर्तो डिस्ट्रेस आहेत आणि म्हणून भगवंतांकडे शरणागत येतात. कित्येक व्यक्ती येतात आणि समोर भगवंतांसमोर येतात, काहीतरी व्यक्त करतात की हा कधी कोणाला एक असं ना स्पंज असतो ना, तसं पाण्याने भरलेलं असेल तर थोडस त्याला दिवसलं की जसं पाणी बाहेर येतं. तसं या जीवनामध्ये एवढे डिस्ट्रेस लोक आहेत, म्हणजे फक्त जाऊन काय झालं, ठीक आहे का सर्व काही, सगळं बाहेर निघतं. आणि विशेष करून आमच्यासारखे साधारण भक्त गेले की त्यांना असं वाटतं की हा टाका हेच येते लगेच व्यक्त करतात बरेच व्यक्ती. तर त्यामुळे आपल्याला ना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांना व्यक्त करू द्यात जेणेकरून ते भगवंतांना शरणागत जाते. आर्तो डिस्ट्रेस म्हणजे त्याची काही तुलना नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता असू शकते. एक व्यक्ती मला गेले 6 महिन्यापासून एकाच गोष्टीसाठी कॉल करतो, मला माझ्या बायकोने फसवलं का. इथेच राहत होतो येवलेवाडीला, तो त्यावेळेस मी तिच्यावरती एवढं प्रेम केलं पाहिजे पहिल्यापासून, म्हणलं मला नका सांगू ते किती तर तिने मला फसवलं का म्हणून तरी, आणि त्याच्या जीवनाचं तेच दुःख आहे. त्याला किती सांगितलं जप कर, 1 माळ चालू केली आहे पण तो तिथून पुढे जात नाहीये. त्याला किती वेळा सांगितलं मंदिरात ये, भगवंतांची सेवा कर, भक्तांचा संग घे, त्याचा एकच प्रश्न आहे, मला फसवलं का तर कोणताही व्यक्ती कशाही कोणत्या अडचणीत आहे, कोणाकडे पैसे नाही आहेत, कोणी आजारी आहे, कोणी जीवनामध्ये कोणातरी वैतागलेलं आहे, कशा ना कशा प्रकारे आर्त ही सिच्युएशन प्रत्येक जणांची आहे. पण अशा आर्त सिच्युएशन मधले काहीच व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना शरणागत जातात. का? कारण त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती नाही आहे की भगवंतांना शरणागत जायला पाहिजे किंवा विश्वास नाहीये. पण असे आर्त व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना नक्की शरणागत जातात. तर इथे उदाहरण देतात भागवतातून, ते म्हणजे गजेंद्र. गजेंद्रचं उदाहरण देतात. गजेंद्र जे आहेत हे जेव्हा त्यांना कळालं की आपण आता आपलं स्वतःचं रक्षण करू शकत नाहीये, आपली हत्तीचं बळ जे आहे ते काही कामात येणार नाहीये, आणि गजेंद्र म्हणजे ते आजकालचे हत्ती नाही, आजकालच्या हत्तीचे हजारो लाखो हत्तींचं जेवढं बळ आहे तेवढं प्रबळ असे ते गजेंद्र होते. मग त्यांनी तिथून लगेच कमळ उचललं आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली. हरे कृष्ण प्रभूजी. यस. त्यारी याचं सांगू का? अर्थ म्हणजे गजेंद्र, किंवा एखाद्याला आजार झाला तर तो मुक्त होण्यासाठी नवस करतो. आणि अर्थार्थी म्हणजे ध्रुव बाळ. आणि जिज्ञासू मध्ये 4 कुमार होते जे तुळशीचा वास शोधत शोधत गेले आणि ते म्हणतात आपल्याला विष्णू दर्शन कुठे होईल, तसं ते जिज्ञासा करत होते. आणि ज्ञानी होते ते व्यासपुत्र आणि शुकदेव, म्हणजे त्यांनी ज्ञान खूप हे केलं. बरोबर, धन्यवाद. श्लोकाची चर्चा पूर्ण केली माताजींनी. त्याच्यानंतर पुढे जसं माताजींनी सांगितलं की जे जिज्ञासू व्यक्ती आहेत ते म्हणजे शौनकादी ऋषीस किंवा चतुष्कुमार यांचं वर्णन येतं की हे जिज्ञासा करत करत तिथपर्यंत पोहोचले होते. आणि चतुष्कुमारांना जाणून घ्यायचं होतं की वैकुंठ काय आहे किंवा कोण आहे वैकुंठाधिपती. जोपर्यंत भगवंतांच्या चरण कमलांचा तुळशीचा त्यांनी सुगंध घेतला नाही, मकरंद वायू भगवंतांच्या चरण तुळशीचा जोपर्यंत त्यांनी सुगंध घेतला नाही तोपर्यंत ते निर्विशेषवादी होते. जेव्हा भगवंतांच्या चरण कमलाच्या तुळशीचा सहज त्यांनी स्पर्श घेतला, ते भगवंतांना स्वयं भगवंत किंवा पर्सनलिझम या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला. त्यानंतर शौनकादी ऋषी यांनाही भगवंतांबद्दल ज्ञात नव्हतं, पण त्यांनी सुत गोस्वामींकडे जाणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिज्ञासा केली की काय आहे, कोण आहे भगवंत, काय आम्हाला सांगा. आणि त्यानंतर जेव्हा सुत गोस्वामींनी श्रीमद भागवताचं वर्णन केलं शौनकादी ऋषींना, त्यानंतर त्यांनी भगवंतांमध्ये शरणागत झाले. पुढे आपण पाहतो की जे अर्थार्थी आहेत, ध्रुव महाराज उत्कृष्ट उदाहरण. काय पाहिजे होतं ध्रुव महाराजांना? राज्य. कसलं? उत्थानपदाचं नाही, ध्रुव मिळाला, त्याला ध्रुवकार नको होता. काय पाहिजे होतं? ध्रुव महाराजांची कथा ऐकली एवढी? ब्रह्मापेक्षा पण ते पितामहांचं जे राज्य होतं ना प्रभूजी, ध्रुव महाराज कधीच भगवंताच्या शोधात गेले नाही. ब्रह्माजींनाचं जे राज्य होतं पितामहांचं, त्यांच्या पितामहांचं म्हणजे वडिलांच्या, त्याच्यापेक्षा मोठं राज्य पाहिजे होतं त्यांना, की जिथून त्यांना कोणी हाकलून देणार नाही.
असं स्थान हवं होतं जे ब्रह्माजींपेक्षाही श्रेष्ठ आहे. ब्रह्माजी जे आहेत हे पूर्ण सृष्टीचे नियंत्रण, ब्रह्मलोक कुठे आहे त्याच्या नियंत्रणामध्ये पूर्ण हे 14 प्लॅनेट्स, पूर्ण ब्रह्मांड, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ त्यांना काहीतरी पाहिजे होतं. ह्या अपेक्षेने ते गेले होते. पण नंतर ते सांगतात की मी काचेच्या तुकड्यांच्या शोधामध्ये होतो आणि मला हिरा सापडलाय. भगवंत तुमच्या रूपात मला हिरा सापडलेला आहे. तुम्ही म्हणतात की विष्णूच्या शोधात, त्यांच्या आईने सांगितलं होतं की मी एक आहे, अशा हजारो आई सुद्धा तुला संतुष्ट करू शकत नाही, जी संतुष्टी भगवंत विष्णू देऊ शकते. त्यामुळे तू वनात जा आणि विष्णूंना शोध. त्यांना जे त्यांची अपेक्षा जी होती, कारण अपमान झाला होता ना, आणि क्षत्रिय पुत्र म्हणून त्यांना खूप दुःख झालं त्या गोष्टीचा. माझा अपमान, मग मला माझ्या वडिलांचं राज्य नकोय, त्यांच्यापेक्षाही माझे आजोबा उत्थानपदांचे आजोबा म्हणजे ब्रह्माजी, म्हणजे परपिता, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मला पाहिजे, अशा अपेक्षेने गेले होते. पण नंतर ते भगवंतांना पूर्ण शरणागत जातात. अर्थार्थीची पण जास्त संख्या असते, भरपूर अर्थार्थी जे भगवंतांकडे जातात आणि त्यामुळे ओम जय जगदीश हरे अशी प्रार्थना करत असतात. चौथे जे आहे ते ज्ञानी, असे ज्ञानी व्यक्ती जे आहेत ते भगवंतांच्या शोधात जातात. त्यातलं एक उदाहरण जे आहे सुखदेव गोस्वामींचं. कारण सुखदेव गोस्वामी जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर आले, व्यासदेवांचे पुत्र सुखदेव गोस्वामी, आणि जेव्हा ते आईच्या गर्भातून व्यक्त बाहेर यायला तयार नव्हते, कारण ते म्हणत होते की हे भौतिक संसार फार दुष्कर आहे, हा दुष्कर भौतिक संसार मला राहायचं नाहीये. त्यामुळे 16 वर्ष होऊसपर्यंत आईच्या गर्भात राहिले, आणि त्यानंतर जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर आले ते लगेच वनामध्ये चालायला सुरुवात केली. तर ते वनामध्ये जेव्हा चालत होते त्यावेळेस ते ज्ञानाच्या शोधामध्ये वनामध्ये चालत होते, आणि तेव्हा तिथून पाठीमागून व्यासदेवाने त्यांना थांब थांब पुत्र थांब म्हणून म्हणताना थांबले नाहीत. त्यानंतर व्यासदेवानी श्रीमद भागवताचं वर्णन केलं, आणि ते श्रीमद भागवताचं वर्णन त्यांच्या कानावरती जेव्हा पडलं, इकोसिस्टमनी कानावरती पडलं त्यांच्या, ते कानावरती पडल्यानंतर सगळीकडे त्याचा आवाज होत होता. त्यानंतर त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांच्या हृदयाचं परिवर्तन होऊन ते भगवंतांना पूर्णपणे शरणागत झाले. त्यामुळे श्रीमद भागवतम सारखं शक्तिशाली ग्रंथ कुठलाही नाहीये. त्यामुळे निरंतर नित्यम भागवत सेवया, त्याचं निरंतर आपण भागवताचं श्रवण केलं पाहिजे. ते फक्त रविवार ते रविवार नसायला हवं, ते रोजच्या रोज असायला हवं. मी स्वतःसाठी सांगतो. असे 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जातात. या तात्पर्यामध्ये प्रभुपाद जे आहेत हे भक्ती रसामृत सिंधू मधून भक्तीची व्याख्या करतात आणि भक्तीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याचं वर्णन करतायत. आपण तात्पर्य थोडक्यात वाचूया आणि हे वाचून आपण आजच्या क्लासला विराम देऊयात. दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानानुसार दृढपणे पालन करतात, आणि म्हणून त्यांना सुकृतीनं असं म्हणतात. एक आहे दुष्कृतीनं, दुसरं आहे सुकृतीनं. हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भागवत परायण असतात. अशा लोकांमध्ये 4 प्रकार आहेत. जे पीडित आहेत, त्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत. हे 4 प्रकार सांगितले. जे पीडित आहेत, जे जिज्ञासू आहेत, जे परमसत्याच्या शोधात आहेत आणि ज्यांना धनाची अभिलाषा आहे. असे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभ इच्छे रहित असते. भक्ती रसामृत सिंधू 1.1.11 भक्तीची व्याख्या पूर्ण पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. अन्याभिलाषता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभ इच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममय सेवा केली पाहिजे. यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात. अन्याभिलाषिता शून्यम, अभिलाषा शून्य, कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाहीये. मग ती अभिलाषा कुठल्याही प्रकारची म्हणजे ज्ञान, सकाम कर्म, कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही. ज्ञान कर्मादि अनावृतम, ज्ञान आणि कर्म याच्यापेक्षाही वरचा स्तर आहे. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि त्याच्यापेक्षा वरती भक्तियोग, किंवा कुठल्याही प्रकारचं ज्ञान अर्जित करणं फक्त कर्मयोगात, सकाम कर्म किंवा निष्काम कर्मात अडकणं, त्यातूनही बाहेर निघून ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम, अनुकूलन रूपाने कृष्णाला शरणागत जायचंय. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम.
त्यामुळे अनुकूलतेने नाही, कृष्णाला पूर्णपणे शरणागत जायचं. कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा, अशी जी भक्ती आहे ही सर्वश्रेष्ठ उत्तम आहे. ह्या श्लोकामध्ये पहिल्यांदा भक्तियोग हा उत्तम आहे त्याच्याबद्दल चर्चा होत आहे. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की भक्तियोगाबद्दल कुठे सांगितलंय आणि कशा प्रकारे ती उत्तम आहे हे सांगितलंय, तर या श्लोकाद्वारे आपण सांगू शकतो किंवा इथे आपल्याला कळतं की भक्तियोग जो आहे हा अतिशय उत्तम आहे. जेव्हा हे 4 प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. दुष्कृतांचा विचार केल्यास त्याचे जीवन स्वार्थी, अनैतिक आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्या कारणाने त्याच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते. परंतु त्याच्याकडील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात, ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी शुद्ध भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात, तेव्हा ते भगवंतांच्या भगवत भक्ती करण्यासाठी येतात. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्माच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांचा भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो. एकंदरीत जेव्हा आर्त जिज्ञासू अर्थार्थ ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांचे पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाच्या आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. जोपर्यंत अशी शुद्ध अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करणे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञानप्राप्तीच्या इच्छेतून दूषित असतात. म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. शुद्ध भक्ती प्राप्त होण्याच्या आधी या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. तिथे 3 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. एक आहे केवल भक्ती. केवल भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती. त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे अन्य अभिलाषिता शून्य असतो. अन्य अभिलाषिता शून्य असतो. कसल्याही प्रकारची अभिलाषा नाहीये. ह्याला केवळ भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ज्ञान कर्म अनावृतम, तो पूर्णपणे ज्ञान आणि कर्मातून पूर्णपणे अनावृत्त झालेला आहे, निवृत्त झालेला आहे पूर्णपणे. तो म्हणजे केवल भक्ती. या केवल भक्तीला अनन्य भक्ती सुद्धा म्हणतात किंवा केवल भक्तीला अकिंचन भक्ती, उत्तम भक्ती सुद्धा म्हणतात. केवल भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती, अचिंत्य भक्ती, अनन्य भक्ती किंवा उत्तम भक्ती असं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो भक्तीचा, तो म्हणजे प्रधानभूत भक्ती. याच्यामध्ये प्रधानभूत म्हणजे जे आहे याच्यामध्ये व्यक्ती जो आहे तो ज्ञान आणि कर्म याला आसक्त असतो, पण त्याच्यामध्ये भक्ती जी आहे ही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. हे 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे प्रधानभूत भक्तीमध्ये, ज्ञानी जिज्ञासू आहेत ते प्रधानभूत भक्तीमध्ये येतात. तो थोडासा बाकी गोष्टींनाही आसक्त असतो. त्यानंतर तिसरी म्हणजे गुणभूत भक्ती. हो, गुणभूत. व्यक्ती भक्ती करतो पण तो त्याच्याच बरोबर ज्ञान आणि कर्म या गोष्टीला आसक्त असतो. मागच्याच्यात आपण जेव्हा पाहिलं प्रधानभूत मध्ये त्याच्यामध्ये भक्ती प्रधान असते, पण हा गुणभूत जो आहे त्याच्यामध्ये भक्ती जी आहे ही दुय्यम स्थानावरती आहे. ज्ञान आणि कर्म हे प्रमुख स्थानावरती आहेत आणि भक्ती जी आहे दुय्यम स्थानावरती आहे. त्यामुळे आपण ही लक्ष देणं गरजेचं आहे की आपण ज्ञान आपली परिस्थिती जी आहे ही प्रधानभूत भक्तीमध्ये असायला हवी. त्याच्यामध्ये आपण भक्तीला प्राधान्य देतोय. अमृत सुंदरी माताजी तुमचा माईक चालू झालेला आहे. तर शुद्ध भक्ती केवल शुद्ध भक्ती केवल भक्ती जी आहे
ती आपलं ध्येय आहे. पण सध्या आपण आपली परिस्थिती एक तर गुणभक्तीमध्ये असू शकते किंवा प्रधानभूत भक्तीमध्ये असू शकते. तर ती गुणभूत भक्तीवरून कमीत कमी प्रधानभूत भक्तीमध्ये येणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला जी केवल भक्ती आहे तिथे जाणं गरजेचं आहे. नाही असं म्हणू शकत नाही. त्याच्याशिवाय म्हणजे त्याला जोडायचंच म्हणलं तर जोडू शकतो, पण तसं जोडणं योग्य नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे. काही प्रश्न अजून कोणाचे? धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. जय.